हे पाहता गोवळे खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा कुंडलिक वरदा भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय मुबारक माई मुबारक माई हरी हरी. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताची भक्तवत्सलता वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबार आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी माता चरणावरी हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वचनाईका कमळापती वचन एका कमळापती वचन एक कमळापती वचन एक कमळापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडतो कधी काळी आपण श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. प्रस्तुत
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी 4 दिवसांचा हा सोहळा आपल्या श्री क्षेत्र नगदवाडीमध्ये संपन्न होत आहे. या सोहळ्यातील आज असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताची भक्तवत्सलता वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात, पहा ना, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान, सर्व शक्तिमान असणारा भगवान, तो भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्याकरिता आणि विविध रूप धारण करून प्रगट होतो आणि त्यांच्या अंतःकरणातल्या भावना जाणून आणि त्यांच्यावर विलक्षण असणारी क्रीडा करतो, लीला करतो. काय विलक्षण लीला केली, काय तुम्हाला विशेष वाटलं सांगा तरी. ते म्हणले, हा गोकुळात प्रगट झाला आणि त्या गोपाळांबरोबर उड्या मारायला लागला, खेळायला लागला. त्यांच्याकडे जर पाहिलं त्या गोपाळांकडे तर ते सामान्य असणारे गोवळच आहेत महाराज, गोपाळ आहेत. पाहता त्यांच्याकडे जर पाहू गेलं तर पाहता गोवळे सामान्य गोपाळ आहेत. आणि हा काय सामान्य आहे का? हा असामान्य आहे, जगाचा मालक आहे. आणि असा असून सुद्धा खायत यांची उष्टावळी, ते जर पाहिले तर पाहता गोवळी. काय त्यांचं वर्णन करावं म्हणे, ते पाहू गेलं तर गोवळच आहेत. आणि हा कोण आहे म्हणे, जगाचा मालक आहे. आणि काय करतो तो? खायत यांची उष्टावळी, त्यांचं उष्ट खातो. काय असं करत असतील ते की देव त्यांचं उष्ट खातो? काय असं सामर्थ्य आहे त्या गोपाळांमध्ये की देव त्यांचं उष्ट खातो? ते म्हणले, काहीच करत नाही, सोपी आणि साधी साधना करतात. काय साधना करतात? करीती नामाचे चिंतन, अखंड त्याच्या नामाचं चिंतन करतात आणि कायमस्वरूपी त्याचं ध्यान करतात. ते त्याचे सवंगडी झालेले आहेत. गडी कान्होबाचे ध्यान करतात महाराज. आणि म्हणून याला त्यांचा छंद लागला, म्हणून हा त्यांच्या मागे मागेच त्यांनी अशा पद्धतीने राहतो. ते म्हणतील तसं करतो. तो खेळामध्ये त्यांनी त्यांच्या उभा असतो. त्याच्या अंगावर जर त्यांनी खेळ आला, त्याचा जर त्यांनी अशा पद्धतीने डाव खेळण्याची वेळ आली तर आलेली डाई पण देतो महाराज. आली द्यावी डाई, निमूटपणे, काही तक्रार करत नाही. ते म्हणतील तसं सगळं करायला तयार होतं. ते जर म्हणले ना की हे बघ आता आम्ही फार थकलेलो आहे तर आपण बरोबरच आलेलो आहोत, या गायी वळण्याकरिता आपण वनामध्ये आलो, त्या गायीची वळती आणायची आहे, हे बघ आम्ही एक वेळेला वळती आणली, जा बरं तू वळती आण. ते जर म्हणले वळती आणायला जा गायीची, तर त्यांचं म्हणणं ऐकून त्यांनी धावे वळत्या मागे गायी, त्या गायीच्या मागे वळत्या आणायला पण अशा पद्धतीने पळतो. ते म्हणतील तसं करायला सुरुवात करतो. का करतो? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? करीती नामाचे चिंतन, ते त्याच्या नामाचं चिंतन करतात आणि सदैव त्याचं ध्यान करतात. गडी कान्होबाचे ध्यान, देवाची नाडी ओळखली तुकोबरायांनी आणि ती ओळखून आपल्याला सांगायला सुरुवात केली की बाबा, की भगवान हे सगळं का करतो? तो तिथे त्यांनी त्याचा वीक पॉइंट आहे महाराज. तो काय वीक पॉइंट आहे? जे त्याचं नामस्मरण करतात, जे त्याचं सदैव ध्यान करीत राहतात, हा त्यांना सोडून कुठे जात नाही आणि त्यांची सगळी कामं केल्याशिवाय राहत नाही. म्हणून या गोपाळांची सगळी कामं करतो. एवढंच करतो असं नाही हो, तो सगळ्यांना एकत्र करतो. एकत्र करून त्यांनी महाराज शिदोरे एकत्र करून त्याचा काला करतो आणि तो काला त्यांनी स्वतःच्या हाताने भाविकांना भरवतो. एके ठाई काला, तो का म्हणे भाविकाला उपक्रम करताना त्यांनी महाराज म्हणले पाहता गोवळी आणि उपसंहार करताना म्हणले भाविकाला. गोवळी आणि भाविक याचा समन्वय साधायचा. अभंग पाहत असताना षडलिंगात्मक पाहायचा. त्याच्यामध्ये त्यांनी उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, त्याच्यामध्ये अर्थवाद, त्याच्यामध्ये अभ्यास, त्याच्यामध्ये फल, अपूर्वता, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या पाहिजेत. म्हणजे या अभंगामध्ये त्यांनी महाराज विशेष गोष्टी आहेत. काय गोष्टी आहेत म्हणजे ते गोवळ आहेत आणि ते भाविक आहेत. हा झाला उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज विशेषत्व त्यांनी वर्णन करून सांगितलं. जगाचा मालक आहे आणि सामान्य गोपाळांकरता सामान्य झालेला आहे, वैशिष्ट्य आहे महाराज. या सगळ्या गोष्टी त्याच्यात पाहण्यासारख्या आहेत. आणि म्हणून जगन्नियंता परमात्मा भक्तांकरता काय करू शकतो?
तो भक्तवत्सल आहे आणि भक्तवत्सल असणारा हा भगवान भक्तांच्या अंकित झालेला आहे. ते अंकितत्व तुकोबारा या ठिकाणी वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 कुंडली कवरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. प्रस्तुत दरवर्षी आपल्या या छोट्याशा वाडीमध्ये आणि हा सोहळा संपन्न होतो. आता छोटीशी वाडी कसं म्हणावं, एवढा मोठा सोहळा पाहिल्यानंतर वाडीत हा सोहळा होतो म्हणल्यावर फार सुंदर असणारं नियोजन आहे. रोजच नियोजन आम्हाला बघायला भेटतात. मग एखाद्याच दिवशी त्याने महाराज असं सुंदर असणारं नियोजन आखीव रेखीव. लोक प्रपंच फार नेटानं करतात, घरं बिरं फार छान बांधतात, त्यातली सगळी व्यवस्था अतिशय सुंदर करतात. लग्न कार्य जर करायचं म्हणलं तर फार थाटामाटात करतात, पण परमार्थ करायचं म्हणलं की फार कंजूशी करतात. मग वरतून त्यांनी शिक्का मारतात, परमार्थात कशाला पाहिजे थाटमाट. आता परमार्थात नाही थाटमाट पाहिजे, मग तुला कुठे थाटमाट करायला चालतं. परमार्थात थाटमाट वैभवात परमार्थ असलं पाहिजे. छोट्याशा वाडीनं आणि मोठ्या मोठ्यानं लाजवेल असा सुंदर असणारा हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. त्याच्या सांगत आहे. काल्याचं कीर्तन कुठं संध्याकाळी असतं का? आज कसं काय संध्याकाळी तुम्ही ठेवलं? त्यांचं असं म्हणणं होतं तुम्हीच काला केला पाहिजे, आणि आम्हाला सकाळी काल्याचं कीर्तन दुसरीकडे ठरलेलं होतं. म्हणून त्या संयोजकांचा भाव तयार झाला की नाही आपण कार्यक्रमाची वेळच बदलू, म्हणून ही वेळ त्यांनी चिंता न करता निवडलेली आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये अल्पशा वेळेमध्ये आपण भगवंताचं चिंतन करणार आहोत. अभंग फार छान आहे, चक्रधर महाराजांनी सुचवलेला आहे. म्हणजे आता चक्रधराचं जर नाही ऐकलं ना मग तू कुठं घेऊन जायला सांगता येत नाही. मग त्याच्या ताब्यात राहिलं पाहिजे. पण अभंग तज्ञ आहे. साहेबांनी अभंग पाठवलं होतं, पण असा निर्णय झाला की तो त्यांच्या गावात घ्यायचा, तिकडे गेल्यावर इकडं या शिवाच्या इकडं दुसरा अभंग घ्यायचा, म्हणून तो त्यांच्या गावात त्यांचा अभंग घ्यायचा. पण अशा पद्धतीनं फार छान अभंग आहे. वेळ कमी आहे, कमी वेळेमध्ये 6:30 ते 8:30 आपल्याला सेवा करायची होती. आता माझं लक्ष होतं सगळ्या येणाऱ्या लोकांकडं. 7च्या पुढंच बरेच लोक आले महाराज. 7 वाजायच्या नंतर आले बरेच लोक. त्यांना 9 ते 11, 7 ते 9ची वेळ कदाचित मनामध्ये असेल. असो काही असो, पण आपण 8:30ला 8:45ला थांबण्याचा नक्की प्रयत्न करूया. काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची लीला सांगत जावी. लीला काय सांगावी, काय त्याचा उपयोग होतो भगवंताची लीला ऐकून. भगवंताची लीला ऐकल्यानं विलक्षण आनंद प्राप्त होतो. कोणाला होतो? एखाद्या पामरानं जर ऐकलं ना, पामर म्हणजे ज्याला काहीच धर्माचा गंध नाही महाराज, ज्याला शास्त्र मान्य नाही, धर्म मान्य नाही, संत मान्य नाही, वेद मान्य नाही, पारमार्थिक भाव ज्याच्या अंतकरणात तिळमात्र सुद्धा नाहीत, आणि असला त्यांनी पार वायाला गेलेला जरी कृष्ण कथा ऐकण्याकरिता बसला तरी त्याच्या अंतकरणाला ही कृष्ण कथा पाझर फोडते आणि समाधान प्राप्त करून देते. तिचं वैभव आहे महाराज.
एखादा विषयी पुरुष असला जो शेंडी सगट संसारात बुडालेला आहे, ज्याला प्रपंचाशिवाय दुसरा धंदाच नाही महाराज, का तो वाईट वागत नाही, पामर नाही. पामर म्हणजे उगाच आटोनी वेटोनी बांधिला मुंडासा फिरत असे म्हैसा जाना माझी. म्हैसा म्हणजे म्हशीचा मुलगा. आणि नाहीच कळालं तर मग रेडा, आणि ते नाही कळलं तर टोनगा. सरळ गोष्ट आहे. हा टोनगा जसा उन्मत्त झालेला त्याला काही समजतच, निर्बुद्ध असतो महाराज. मग तो त्यांनी कसाही वागतो तसं कसंही वागणारे लोक समाजात आहेत, त्यांनाही समाधान प्राप्त करून देते. मग त्याच्यापेक्षा बरा असतो जरा विषयी, त्याला तरी निदान धर्म कळतो, शास्त्र कळतं, त्याला देव मान्य असतो, आणि तो चाकोरीत राहतो, विषयाचं सेवन करतो पण विधिवत सेवन करतो, तो विषयी आहे. असला बायका पोरांमध्ये संसारामध्ये चिम्म झालेला मनुष्य जरी कृष्ण कथा ऐकण्याकरिता आला आणि त्यानं जर कृष्ण कथा ऐकली तर त्याच्या अंतकरणात कृष्ण परमात्मा घर करून बसतो, आणि त्या प्रपंचात राहून त्यांनी महाराज अशा पद्धतीने तो परमात्म्यावर प्रेम करायला लागतो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा त्यांनी वर्ग जिज्ञासू आहे, ज्याच्या पोटात त्यांनी भगवत दर्शनाची जिज्ञासा, भगवंताला जाणण्याची जिज्ञासा आहे. आता तो त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून जाणण्याकरिता जाणार आहे, पण त्यानं जर कृष्ण कथा ऐकली तरी कृष्ण कथा जीवाला बोध प्राप्त करून देणारी आहे. या कृष्णानं त्यांनी महाराज पुतना उद्धरून टाकली. आपल्याला फक्त पुतनाच माहिती आहे, ती पुतना म्हणजे अविद्या हे माहीत नाही. तो जिज्ञासू जर अशा अंगानं कथा ऐकेल तर तो कृष्णच त्यांनी महाराज त्याच्या उद्धाराची सामुग्री त्याला देईल. त्या कृष्णानं त्यांनी महाराज शकटासुराला अशा पद्धतीने उद्धरून नेलं. शकटासुर म्हणजे भोगमय प्रवृत्ती आहे असं जर जिज्ञासूला कळालं तर तो त्या भोगातून बाजूला होण्याचा प्रयत्न करेल. त्यानं तृणावर्त घालवला म्हणजे रज आणि तम. परमार्थ करत असताना, परमार्थ मार्गावर चालत असताना मोठे विक्षेप असतात महाराज. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव, जे भजन मार्गामध्ये बाधा निर्माण करणारे मारक आहेत महाराज. असे मारक जे त्यांनी दूर जर करायचे असतील तर तुम्हाला रजोगुण आणि तमोगुणाच्या तावडीतून बाजूला व्हावं लागेल. म्हणून तृणावर्त नावाचा असुर आला आणि भगवंतानं मारला, कृष्णानं मारला. त्याचा मतितार्थ जर पाहण्याचा, तात्विक अर्थ जर पाहण्याचा प्रयत्न केला तर कळेल की कन्हैयानं तृणावर्त नाही, कन्हैयानं रज आणि तम घालवलेला आहे. त्यानं वत्सासूर मारला. तो वत्सासूर म्हणजे मोहाचं प्रतीक आहे. वासराच्या रूपात असुर आला आणि तो भगवंताला मारण्याकरिता उद्युत झाला. गावरान गाईचं वासूर असं गोड दिसतं महाराज, हरणासारखं दिसतं महाराज. ती उड्या मारायला लागलं आणि भगवान त्याच्या मागे पळायला लागला. त्यानं देवावर आक्रमण केलं आणि भगवंतानं त्याचा उद्धार करून टाकला. तो मारण्याकरिता आला होता, त्याचे पाय पकडले आणि गरगर आपटून जमिनीवर आपटून मारून टाकला महाराज. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. जिथून परत यायचीच गरज पडत नाही अशा परमधामालाच पाठवलं डायरेक्ट. तो मोहाचं प्रतीक आहे. सारे माणसं मोहात अडकलेले आहेत. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणतात. मोह म्हणजे काय? मोहाची व्याख्याच आहे, व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणतात. अर्जुनानं देवाला सांगितलं, सेन येरू भयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. दोन सेनेच्या मध्ये माझा रथ त्याने नेऊन उभा कर. त्याने उभा केला आणि दोन्ही पक्ष पाहिले आणि मग त्याला वाटलं हे माझे आप्तजेच आहेत, हे माझेच आहेत. त्या सगळ्या व्यक्ती पाहिल्या आणि त्याला वाटलं माझे आहेत. तो मोहे कवळीला, मोहानं ग्रस्त झाला महाराज. तो काही सामान्य आहे का महाराज? ज्याने संग्रामी हरो जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तो केला गंधर्वाशी, असा श्रेष्ठ अर्जुन पण मोहात अडकला. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणतात. पण संसारिक माणसं या मोहात अडकलेले आहेत. वत्सासूर मारला म्हणजे मोह घालवला असं जर जिज्ञासूला कळालं तर जिज्ञासू त्यांनी महाराज कृष्णाच्या ठिकाणी आकृष्ट होईल. त्यानं आघासूर मारला, गिळिता आघासूर चिरोनी सांडीला गा, निळोबराय म्हणतात. सर्प होऊन आला होता आणि तो त्यांनी महाराज भगवंतानं चिरून टाकला. आघ म्हणजे पाप. पाप त्यांनी घालवण्याचं काम कृष्णानं केलं. असे अनेक प्रसंग मला तुमच्या समोर कृष्ण लीलेतले सांगता येतील. हे जर जिज्ञासून ऐकले ना, अंतरंग होऊन ऐकले तर जिज्ञासूला कृष्ण त्यांनी महाराज उद्धरून जाण्याचं सामुग्री प्राप्त करून देईन. आणि ज्ञानी असणार वर्ग समाजात आहे. त्या ज्ञानाने जर त्यांनी महाराज कृष्ण कथा ऐकली तर त्या ज्ञानी पुरुषाला त्याला काही करायचं राहिलं नाही. मग चौथे याचे ठाई काहीच करणे नाही अशी त्याची अवस्था आहे. पण तो त्यांनी महाराज कर्तव्य अभावत स्थितीला प्राप्त झालेला आहे. पण ज्याला काहीच कर्तव्य राहिलं नाही त्यानं जर कृष्ण कथा ऐकली तर ही कृष्ण कथा त्याला जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद देणारी आहे. म्हणजे कृष्णाची कथा त्यांनी महाराज पामराला दिव्य स्थिती प्राप्त करून देऊ शकते. जी स्थिती पामराला मिळते ती ज्ञानी पुरुषाला त्यांनी महाराज प्राप्त करून देते. समाजातल्या सगळ्याच वर्गांना त्यांनी भावणारी कथा कृष्ण कथा. फक्त त्याच्या पोटात भाव असला पाहिजे.
आणि तो जर त्यांनी ऐकेल भावनेनं श्रद्धेनं तर कृष्ण त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कृष्ण टपून आहे महाराज तुमच्यावर कृपा करण्याकरिता. तो सांद सापडतो आहे. जसा काळ टपून आहे आपल्या सगळ्यांना उचलून नेण्याकरिता, कधी येईल आणि उचलून घेऊन जाईल सांगता येत नाही, तसा कृष्ण आपल्याकडे, जसा काळ पाहतोय तसा कृष्ण आपल्याकडे पाहतोय. आणि तो संधी साधण्याच्या विचारात आहे. तुम्ही त्याला कुठं सापडाल, आणि तुम्ही एकदा त्याला सापडले की मग मात्र तुम्हाला ग्रस्त करून टाकील, मग तुम्हाला वेगळं ठेवणार नाही, आपलंच करून टाकील. त्याचं प्रेम पोटात निर्माण होईल. मला फार महत्वाचा विचार आहे. मग आपल्या पोटात भावना अशीच असावी की कृष्ण माझ्याकडे पाहतोय, इथं बसलेल्या सगळ्यांकडे पाहतो. ज्या अर्थी तुम्ही या मंडपाच्या आत आलात ना, आता तुम्ही त्याच्या तावडीत सापडलं. तुम्ही काही असा, तुम्ही कोणी असा, तुम्ही त्यांनी शिकलेले असा, अडाणी असा, गरीब असा, श्रीमंत असा, पुण्यवान असा, पापी असा, चांगले वाईट काही असा, श्रेष्ठ कनिष्ठ कसे असा, तुम्ही पदवीधर असा, सामान्य असा, कसे पण असा, तो कृष्ण तुमच्याकडे पाहतोय. पक्क लक्षात ठेवा. आणि तो पाहतोय आता तुमच्या मनाच्या पटलावर काय काय भाव उमटतायत आणि कशा पद्धतीने उमटतायत. तुमच्या मनात त्याच्याविषयीची उग्र भाव जरी निर्माण झाले, काहीतरीच तुम्हाला वाटलं ना, ते भाव पण टिपण्याकरिता तयार आहे कृष्ण. तो तुमच्याकडे पाहतोच आहे महाराज. त्यांना अनेकांचे भाव त्यांनी विरुद्ध होते तरी सुद्धा त्यांना आपलंसं करून घेतलंय. पौंडरक नावाचा एक राजा होता, काशीराज. देवाचा शत्रू समजत होता. तो शत्रुत्वानं देवाकडे जात होता, पण भगवंतानं तो शत्रुत्व मानत होता तरी सुद्धा त्याचा उद्धार करून टाकला. असे अनेक उदाहरणं मला सांगता येतील. म्हणून तुम्ही कशाही पद्धतीनं कृष्ण ऐका, तो कृष्ण त्यांनी महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. असा असणारा कृष्ण भक्तांवर कृपा करण्याकरिता तयार असतो. त्याच्यासारखा कृपाळू या जगामध्ये दुसरा कोण आहे महाराज. त्याचा परिचय देताना त्यांनी परिचय दिला, तो 3 तापांचा नाश करणार आहे. हरी हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो सच्चिदानंद स्वरूप आहे कृष्ण. तो संपूर्ण विश्वाला निर्माण करणारा आहे कृष्ण. तो आध्यात्मिक आदि भौतिक आदि दैविक तापांचा नाश करणारा आहे कृष्ण. तो आपला सर्वांचा सुहृद आहे कृष्ण. तो त्यांनी महाराज आपण अभ्यासला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. तो अतिशय महत्वाचा आहे. तो काही सामान्य नाही. त्याच्या ठिकाणी यश वास्तव्य करतं. कायमस्वरूपी यशस्वीच आहे महाराज. तो कधी परास्त होत नाही. त्याच्या ठिकाणी यश आहे, यशवंत आहे महाराज. त्याच्या ठिकाणी लक्ष्मी वास्तव्य करते. श्री म्हणजे लक्ष्मी. ऐका, यश श्री लक्ष्मी वास्तव्य करते. तो लक्ष्मीचा पतीच आहे महाराज. असा त्याचा त्यांनी दिव्य असणारा भाव आहे. हे लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुबर राधा गोविंदा राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. लक्ष्मीपती आहे, शारंगधर. लक्ष्मी त्याची दासी आहे महाराज. लक्ष्मी आहे सिजायाची दासी. लक्ष्मी त्याच्या चरणावर लोळण घालते. असा तो कृष्ण आहे महाराज. औदार्य त्याच्याकडे फार उदारता आहे महाराज. काय उदारता आहे ते म्हणले, कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिधले. हे त्याचं औदार्य. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना म्हणसे पात्रा पात्र. कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिधले. वैर्याला सुद्धा कैवल्य देतो. असा जगदानी असणारा हा भगवान. अकारण करुणा वरुणालय भक्त काम कल्पद्रुम असं ज्याला म्हणलं जातं. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच आहे कृष्ण. तो त्यांनी ऐश्वर्य प्राप्त करून देणार आहे. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान संपन्न आहे कृष्ण. तो स्वतःच ज्ञान स्वरूप आहे आणि ज्ञान देणार आहे. त्याच्यासारखा कोण ज्ञान देऊ शकतो महाराज. आपल्यासारख्याला देईल याच्यात काय कौतुक आहे. त्यानं ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं. श्री भगवान वाच हे ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहान गदितम मया यावानहम यथा भावो यद्रूपगुण कर्मणा तथैव तत्वविज्ञानम अस्तु ते मदनुग्रहात. अनुग्रह ब्रह्मदेवावर केला आणि ज्ञान दिलं. फक्त ज्ञान नाही, विज्ञान म्हणजे अनुभव प्राप्त करून दिला. फक्त तोंडी ज्ञान सांगणं गोष्ट वेगळी आहे. अनुभव प्राप्त करून देणं त्याच्या पुढचा मुद्दा आहे. हा ज्ञान देऊन अनुभव देणार आहे, विज्ञानासहित ज्ञान देणार आहे. ज्ञान स्वरूप आहे, तोच ज्ञान देऊ शकतो. फार महत्वाचा विचार आहे. त्यानं अर्जुनाला ज्ञान दिलं. तोच ज्ञान जगासमोर वेदातलं ज्ञान त्याच्या श्वासातून प्रगट झालेलं आहे. त्याला असं वाटलं वेद लोकांना कळत नाही, उपनिषद कळत नाही, मग जरा तोंडी सांगावं. मग तोंडी सांगायला असो मुखे आपण सांगे तो श्री विष्णू. आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी गीता सांगण्याकरिता आला तोच कृष्ण आहे.
त्याला वाटलं गीता संस्कृतात आहे, हे लोकांना कळत नाही, जरा तिचा विस्तार करून त्यांनी प्राकृतात सांगावे म्हणून तोच ज्ञानोबरायांच्या रूपानं प्रगट झाला. गीता अलंकार ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. त्याच भगवंताने ज्यानं वेद प्रगट केलं त्यानंच गीता सांगितली, ज्यानं गीता सांगितलं तोच ज्ञानेश्वरी सांगण्याकरिता आला. ज्ञान देतो हे मला सांगायचंय. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य. काय वैराग्य सांगावं? समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रगट झाली आणि सगळे चांगले चांगले लोक महाराज तिनं आपल्या गळ्यात माळ घालावी म्हणून त्यांनी मुंडकं पुढं करायचे. सगळेच त्यांनी महाराज जो तो पुढे यायचं काय मुंडकं, तर ती कोणाच्याच गळ्यात हार घालीत नव्हती महाराज. तिनं सगळे पाहिले. ब्रह्मदेव होता, भगवान शंकर होते, दुर्वासा होते, बरेच त्यांनी होते मोठे मोठे, पण तिनं कोणाच्याच गळ्यात माळ नाही घातली महाराज. हे भगवान त्यांनी लांब बसले होते, कोणाच्या लाईनीत नव्हते, कोणाच्या रेसमध्ये नव्हते महाराज. आता लोक रेसमध्ये जगतात ना, लोक शर्यतीत आहेत महाराज सध्या. आणि कुठं शर्यत जाईल त्यांना माहित नाही. शर्यत मसनवट्यात जाऊन थांबते, त्यांना माहित नाही महाराज. पण शर्यती फार दणकून चालू आहेत. काही शिल्लक राहत नाही कोणाचं, सगळ्या शर्यती संपून जातात. तो मात्र कोणाच्या शर्यतीत नाही. ती त्याने हातात वरमाला घेऊन आली, कोपऱ्यात बसलेला देव पाहिला, सगळे रिजेक्ट करून टाकले. एकालाही माळ घातली नाही, त्याच्याकडे गेली महाराज. आणि तो मात्र उदासीन होता, त्याला काही घेणं देणं नव्हतं. आली तर आली, नाही आली असं त्याने भाव. याला वैराग्य म्हणायचं. लक्ष्मी त्याच्या समोर उभी आहे. हे असो महासिद्धीचे, लक्ष्मी आली आपाशी, परी महाविष्णू जैशी न गणेची. महाविष्णू त्याने महाराज लक्ष्मी समोर आली तरी तिला गणत नाही. याचं नाव वैराग्य आहे. वैराग्याची व्याख्या ज्ञानोबरायांनी करून सांगितले. अहिकेचे की परत्रीचे भोग झाली या पायिक इच्छेचे, परी ते भोगावे हे न रुचे मना माझी. इह लोकातले असो की परलोकातले असो, भोग त्यांनी महाराज पायिक झाले, हात जोडून उभे आहेत. आणि ते माझा भोग घ्या म्हणतात, पण ते भोगावेशे वाटत नाहीत. याचं नाव आहे वैराग्य. इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मांडलेल्या भोगांविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. ही वैराग्याची व्याख्या आहे. असं वैराग्य त्यांनी महाराज भगवंताकडेच पाहायला मिळतं. तो वैराग्य संपन्न आहे. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, सगळं ऐश्वर्य त्याचंच आहे महाराज. हे दिसणारं जगत त्याचं वैभव आहे. हा संपूर्ण त्याचा खेळ आहे. त्यानं संपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे आणि तोच संपूर्ण विश्वाला सांभाळू शकतो. आपल्याला फुकटा अभिमान होतो महाराज. आपल्याला वाटतं मी काहीतरी करतो, तू काहीच करू शकत नाही. तुझ्यातला करंट जर काढून घेतला ना देवानं, तुला वळवळ सुद्धा करता येणार नाही. फुगीरपणा करायचं काही काम नाही महाराज. महत्वाचा विचार आहे. आपल्याला येतो अहंकार, कोणाला कशाचा होतो, कोणाला कशाचा होतो, कोणाला सौंदर्याचा होतो, कोणाला संपत्तीचा होतो, कोणाला ज्ञानाचा होतो, कोणाला चांगलं पॅकेज मिळालं की त्याचाच होतो. कशाचाही लोक कशाचाही अभिमान करतील महाराज. काय करतात त्या अभिमानाला? ऐश्वर्य भगवंताचं आहे. हे रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहा है. संपूर्ण सृष्टी ज्यानं निर्माण केलेली आहे तोच ही सृष्टी चालवतो. हे त्याचं ऐश्वर्य आहे महाराज. तोच संपूर्ण जगतामध्ये व्याप्त झालेला आहे. तो चराचरामध्ये गच्च भरलेला आहे. तो या जगताचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. या जगतामध्ये अभिन्न रूपानं तोच आहे सुख स्वरूप परमात्मा. या जगताला निर्माण करण्याचं निमित्त सुद्धा तोच आहे महाराज. आणि या जेने जगत विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापले, एकटी स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, एकटी स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. जेने विश्व निर्मिले महर्षी ब्रह्मा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्रे आपुले. ज्यानं विश्व निर्माण केलं त्याच्यापासून संपूर्ण विश्व निर्माण झालं. हे जयापासूनी सकळ, जयापासूनी सकळ महिमंडळ हे जाळे, महिमंडळ हे जाळे. तो एक पंढरीचा राणा, दैवानुमाना श्रुतीस. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. त्यानं संपूर्ण विश्व निर्माण केलं. तो संपूर्ण विश्वामध्ये गच्च भरला आणि संपूर्ण विश्वामध्ये तो एकटाच खेळतोय. याच्यामध्ये लहान मोठं काय नाही, सजीव निर्जीव भेद त्याच्यात नाही.
काहीच नाही महाराज. तो सर्वत्र समान व्यापक आहे. मग वाढ धाकुटेन म्हणती सजीव निर्जीव नेनती देखिल्या वस्तुती उजलुटीती मीच म्हणून अशी तो परमात्मा सर्व ठिकाणी महात्म्यांना दिसतो आणि ते त्याला लुटतात. हे त्याचं ऐश्वर्य आहे महाराज. आणि हे सहाही गुणवरे वसती जेत ऐका यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरे वसती जेथ म्हणून तो भगवंतो असा तो भगवान आहे. आणि तो समर्थ आहे महाराज. त्याच्यासारखा समर्थ जगात दुसरा कोणी नाही. आपल्या सामर्थ्य आहे पण किती दिवस टिकून राहील त्याचा विचार करा. एखाद्याकडे जर त्यांनी महाराज बल प्राप्त झालं असेल, तारुण्य प्राप्त झालं असेल, अरे तारुण्य राहील किती दिवस? म्हातारा होशील ना एक दिवशी. म्हातारा झाल्यानंतर स्वतःचं मुंडकं जर हालायला लागलं तर स्वतःच्या ताब्यात ठेवता येत नाही महाराज. ते किती दाबून धरायचा प्रयत्न केला थांबवता येत नाही. ते गुटू हालतच राहतं महाराज सारखं. त्याला म्हणलं थांब जरा, ते थांब 2 मिनिटं थांबायचा प्रयत्न थांबत नाही महाराज. आम्ही लहान होतो त्यावेळेला आमच्या आजोबांनी 2 भावल्या आणल्या होत्या. भावल्या मातीच्या भावल्या होत्या आणि त्याच्या नरड्याला स्प्रिंग होती. स्प्रिंग एक आजोबा होते आणि एक आजी होती, जरा दष्टपुष्ट होते. ते मला आठवतात. ते असे शोकेशमध्ये ठेवलेले होते. आणि त्यातली आजी आहे ना, तिचं मुंडकं हलायचं आणि बाबाचं हलायचं. आता ती आजी मुंडकं हलवायची असं 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 तिचं असं हलायचं मुंडकं. आणि त्या बाबाचं हलायचं असं असं. मग ती असं असं करायची आणि तो असं असं करायचा. ताब्यात नव्हतं राहत ना महाराज. जर तारुण्य तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला फार मुसमुस आले असले धुळीसारखी, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुशीत धुळी जायचा. धुळी म्हणजे सोडलेला बैल. तो जसा मुसमुस करतो महाराज तसं तारुण्य आल्यावर माणूस मुसमुस करतो. अरे राहील किती दिवस तुझं तारुण्य? 5-25 वर्ष जाऊ दे ना. 40 एकदा उलटली की माणूस जागेवर म्हाताराच होतो महाराज डायरेक्ट. मग त्याला काय काय व्याधी मागे लागतात 40च्या पुढे गेलेल्या लोकांना विचारा. आता तर 40 वर्षापर्यंत लोकांचे लग्नच होत नाहीत महाराज. खरंच ना. आता मग ते म्हातारपणालाच लग्न केलं म्हणायचं अशी अवस्था निर्माण होते. काय करावं? समाजात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली नाही का? खरं आहे माझं म्हणणं आहे. 30-35 वर्षाचे नवरदेव असतात म्हणल्यानंतर मग म्हातारपणालाच म्हणायचं ते. असो, म्हणून ऐश्वर्याचा मद निर्माण होतो, तारुण्याचं मद निर्माण होतो. राहील किती दिवस? हे सगळं जाणारच आहे महाराज. मग कशाचा अभिमान त्यांनी धरायचं काम नाही. त्याचं जात नाही. तो कायमस्वरूपी टिकून आहे. तो जसाची तसाच आहे. तुमच्या माहिती करता सांगतो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा 11 वर्षापर्यंत त्यांनी महाराज व्रजभूमीत राहिला, 14 वर्ष मथुरेत राहिला आणि 100 वर्ष भगवान द्वारकेत राहिला. पण भगवंताचं वय मात्र 16 वर्षाच्या पुढे ढळालच नाही. तो 16च वर्षाचा दिसत होता. त्याची मूर्ती 16च वर्षाची दिसत होती महाराज. असा दिव्य असणारा तो परमात्मा, त्याचं ते वैभव आहे. असा श्रेष्ठ असणारा परमात्मा सगळ्यांचं भरण पोषण करणार आहे. सर्वांकरता विशेष लीला करतो आणि तो प्रगट होतो. भक्तांबरोबर त्यांनी महाराज लीला करण्याकरिताच प्रगट होतो. अनेक रूपानं प्रगट होतो. त्याच्या अवताराचे प्रकार आहेत. अंश अवतार, अंश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार, आवेश अवतार, पूर्णोत्तम अवतार. असा पूर्णोत्तम श्रीकृष्ण परमात्मा आहे. तो पूर्णोत्तम रूपानं प्रगट होतो. का प्रगट झाला? एवढे सगळे गुण ज्याच्या अंगात आहेत तो प्रगट झाला. त्याचे अनेक कारण आहेत. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामा धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. धर्माला ग्लानी आली की त्याला यावं लागतं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगात धर्म स्थापन करण्याकरिता येतो. अधर्मी लोक, पाखंडी लोक जन्माला येतात, धर्माचा विरोध करतात. थोडासा शहाजूकपणा तयार झालेला असतो. भौतिक शिक्षण घेतलेलं असतं थोडंसं, आणि ते घेतल्यानंतर 4-2 पुस्तकं वाचले, थोडेफार 2-4 डिग्र्या मिळाल्या की त्याला वाटतं मी म्हणजे जगाचा राजाच झालो. तू काय मिळवलं? डिग्री मिळवली म्हणजे? अरे पोट भरण्याची विद्या शिकला वेड्या. पोट तर कोणी भरतं महाराज. शिकलेलेच माणसं पोट भरतात असं नाही. अडाणी काय पोट भरीत नाहीत का? बरं जाऊ द्या अडाण्यांचं. हे प्राणी फिरतात त्यांनी महाराज गावगाव. ते काय कुठं नोकरीला थोडेच आहेत. कुत्रे हिंडत राहतात. असे गुटगुटीत कुत्रे पाहिले महाराज मी काही ठिकाणी. काय सांगायचं तुम्हाला? त्याला काही नोकरी आहे का? काय कुठं कोणाचा सपोर्ट आहे का? काय बाकीच्या काही पॉलिशा त्यांनी करून ठेवलेल्या आहेत. कशाने गुटगुटीत झाले, हिंडून फिरून खातात महाराज. काय नाही, मस्त आहेत. अरे पोट भरायला काय लागतं? तू पोट भरण्याची विद्या शिकला, त्याच्यात तुला शहाणपणा वाटायला लागला मी फार शिकलो. पोट भरण्याची विद्या काय शिकता? मुक्त होण्याची विद्या शिका. आपण ज्या भवबंधनात अडकलो याच्यातून मुक्त झालो पाहिजे. त्याची विद्या आत्मसात केली पाहिजे. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता 8 तास केला पाहिजे. सगळा जन्म निघून जातो. म्हातारपणाला जर हे कळालं तर बुद्धी जर क्षीण झाली तर हातात येणार नाही. सावधान व्हा.
आणि आता जर कळालं असलं तर आताच स्वीकारा की बस हा जन्म आतापर्यंत प्रपंचाच्या कामांकरता घातला, आता मुक्त होण्याकरिता प्रयत्न करीन. लोक मुक्त होण्याकरिता प्रयत्न का करत नाहीत? त्याची गरजच वाटत नाही त्यांना, म्हणून ते करत नाही. जरा डोळस व्हा, शांतपणे त्यांनी संत संगतीत जाऊन विचार करा, मग तुम्हाला त्याची आवश्यकता वाटेल. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तो परमात्माच त्यांनी याच्यातून उद्धरून नेण्याकरिता अट्टहास करतो. धर्म महत्वाचा आहे, धर्म सांभाळण्याकरिता येतो. पृथ्वीवर त्यांनी पाप वाढतं, दुष्ट जन्माला येतात. सत्ययुगात असंच झालं. हिरण्याक्षासारखे, हिरण्यकश्यपूसारखे आले भगवान. त्यांनी वराह नरसिंह होऊन आला. त्रेतायुगामध्ये रावण, कुंभकर्ण, खरदूषण, मारीसुबाहू आले भगवान रामरूपानं प्रगट झालं. द्वापार युगामध्ये कंसासारखे, जरासंधासारखे आले आणि त्यांचा निपात करण्याकरिता भगवान कृष्ण रूपानं प्रगट झाला कारागृहात. बालरूप प्रगट केलं. तिथून त्यांनी वसुदेवानं भगवंताला आणि गोकुळामध्ये नेऊन पोहोचवलं. भगवंताच्या सांगण्यानुसार गोकुळात जाऊन पोहोचलं. गोकुळवासी लोक भगवंताची वाटच पाहत होते, भगवान कधी येईल. त्यांना आस लागली होती भगवंताच्या भेटीची, आणि म्हणून त्यांची ती आस पूर्ण करण्याकरिता परमात्मा गोकुळात जाऊन पोहोचला. गोकुळवासी लोकांना भगवंताच्या आगमनाची बातमी कळाली. सगळे आनंद विभोर झाले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. एवढं सुख गोकुळवासी लोकांना झालं. आनंद करीती घरोघर, घरोघर आनंदाचे सोहळे व्हायला लागले. परमात्मा प्रगट झाला, कृष्ण प्रगट झाला. आणि म्हणून कृष्णाचं सुख प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करायला लागले. त्याला पाळण्यात घातलं. सगळे त्याला पाहण्याकरिता येऊ लागले. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा, सुंठवडा, वस्त्र, आभूषण हे सगळं घेऊन आले महाराज. आणि येऊन त्यांनी महाराज भगवंताला पाहू लागले. नंदा घरी झाली दाटी. 4 दरवाजे आहेत नंद भवनाला. ज्या घराला 4 दरवाजे असतात त्याला चतुशाल भवन असं म्हणतात. ते सगळ्यात पवित्र मानलं जातं. म्हणून 4 दरवाजांनी दाटी अशा पद्धतीने झाली. आणि भगवंताला सर्वजण पाहू लागले. आनंद विभोर झाले. त्याला पाहून एवढं सुख झालं की त्या सुखानं भारावून गेले. भूक राहिले नाही, तहान राहिली नाही. कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. सगळ्यांचं समाधान झालं महाराज भगवंताला पाहून. आता गोकुळवासी लोकांना समाधान झालं, पण तिकडे कंसाला मात्र भय निर्माण झालं. त्याचा शत्रू जन्माला आला असं त्याने त्या देवीनं त्याला सांगितलं. हातातून निसटली. त्याला सांगितलं तुझं लागी वधी उपजला मज आधी. त्यानं भगवंताला मारण्याकरिता प्रयत्न सुरू केले. त्यानं पुतनाबाईला पाठवून दिलं. चतुर्दशीला पुतना भगवंताला झाकण्याकरिता आली महाराज. ती अविद्याच आहे. तिनं देवाला मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवंताने तिचा उद्धार करून टाकला. मारायला आली होती, तिला उद्धारून टाकलं. तुवा सनकाधिकाचे माने सायुज्य सौरसुती झाला पुतने. जी विषाचेनी स्तनपाने मारू आली, विष घेऊन मारायला आली होती, तिचा उद्धार भगवंतानं केला. मग विरोध केल्यानंतर आपण काय करतो? एखाद्याने जर आपला विरोध केला तर आपणही त्याचा विरोध करतो. आपण कट्टर त्यांनी, तो जर आपला दुश्मन झाला की आपणही त्याचा जातो. आरे म्हणलं की आपण डायरेक्ट कार्याशिवाय बोलतच नाही. अशी आपली अवस्था असते. पण तो तसा नाही. जे देव नाही म्हणतात की नाही महाराज, त्यांचं भरण पोषण सुद्धा देवच करतो. तुमच्या लक्षात आलं का? जे देव नाही म्हणणाऱ्या संघटना तयार करून हिंडतात ना जगामध्ये, त्यांनी मंडळ तयार केले, त्यांनी संघटना तयार केलेल्या आहेत. त्यांनी महाराज अंधश्रद्धा निर्मूलन असं त्यांनी करायचं आहे. हे अंधश्रद्धा निर्मूलन करा, आम्ही पण त्याच पक्षातले आहोत. पण आधी श्रद्धा काय आहे ते समजून घ्या ना. अंधश्रद्धेच्या नावाखाली जर श्रद्धेवर घाव घालायला लागले तुम्ही, मग आम्ही कसं मान्य करणार आहोत? ते जरा डोळसपणा ठेवला पाहिजे ना. पण 1000 संघटना तयार केल्या आणि देवाच्या विरोधात त्यांनी महाराज कारस्थानं करण्याकरिता लोक जरी तयार झाले, तरी जे देवाच्या विरोधात कारस्थानं करणार आहेत त्यांनी पण ऐका, तुम्हाला सुद्धा देवच खाऊ पिऊ घालतो. तुमचं जीवन सुद्धा देवाच्याच बळावर चालतं. त्याच्या सत्तेनं देखवी ऐकवी एक नारायण. तोच पाहायला लावतो, तोच ऐकायला लावतो, तोच कार्य करायला लावतो. त्याच्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तो समर्थ असणारा परमात्मा आहे. पण सगळ्यांचं भरण पोषण करणारा तोच आहे. म्हणून तो त्यांनी भक्तांकरता अशा पद्धतीने प्रगट होतो. दुष्टांना मात्र त्यांनी महाराज ते सहन झालं नाही. कंसाला भय निर्माण झालं. पुतना पाठवली. भगवंताने तिचा उद्धारच करून टाकला. महाबळ भट पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपामध्ये आसूर आला. ब्राह्मणाच्या रूपात आसूर. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? आसूर प्रवृत्तीच आहे महाराज. ती कुठं प्रगट होईल सांगता यायचं नाही. कोणात प्रगट होईल सांगता येईल. अश्वत्थामा ब्राह्मणच होता. पण त्यानं त्यांनी महाराज पांडवांची 5 मुलं मारून टाकले. ही आसुरी प्रवृत्ती नाही का? म्हणून त्याने वरून जरी ब्राह्मण अशा पद्धतीने दिसत असला, आतमध्ये जर कपट घेऊन आलेला असला, तो भगवंताला कळतो महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. सात्विक ब्राह्मण काही वेगळेच असतात. त्यात फार भूदेव आलेले आहेत आज. त्यांच्याकडे फार सात्विकता आहे, अप्रतिम. त्यांच्या मंत्रामध्ये त्यांच्या शक्ती आहे महाराज. लोकांना ते मान्य होत नाही. मंत्र हे त्यांनी ब्राह्मणाधीन असतात.
आणि देवता मंत्राधीन असतात. म्हणून त्यांनी महाराज त्या मंत्राच्या माध्यमातून देवता कधी प्रगट होईल, जेव्हा ब्राह्मण त्यांनी शुद्ध आणि सात्विक असेल तेव्हा. तो त्रिकाल संध्या करणारा त्यांनी ब्राह्मण अतिशय श्रेष्ठ त्यांनी गणला जातो. आता तो नकली ब्राह्मण आला होता कपट करून, आणि तो त्यांनी भगवंताला मारण्याकरिता आला होता. भगवंतानं ओळखलं, हा ब्राह्मण आहे, हा कपटी आहे, कपटी आहे, महाबळ भटा दिले पिढे दान. त्याच्या पाठीतच पाठ घातला महाराज. तो पळायला लागला. सगळे घरातले अचेतन पदार्थ जागे झाले. लाटणं, पोळपाट, सांडशी, चिमटा, उकळ, मुसळ जात. रुमणं सुद्धा निघालं. कुठं आणू रुमणं? ते दनात दन मार बसायला लागला. घरातून पळायला लागला. बाजेवरून पाय टाकून जायला लागला. बाजेनं धोतर धरलं. ते धोतर काय केलं, सुटेच नाही. वरतून मार बसायचा बंद झाला नाही. शेवटी त्यानं धोतराचा नादच सोडून दिला. मुर्दे म्हणला, फिटलं तर फिटलं. तसंच पळाला. धोतरही गळालं महाराज. त्याचं ते जानवं तुटलं, पंचांग फाटलं, धोतर गळाले, ढोंगणाचे. नागवाच गेला कंसाच्या समोर, जाऊ नकोस. आता कंसाला काय महाराज, त्याला सांगितलं तरी पण त्याला कळालं नाही. तो म्हणला, अरे बाबा, मी ब्राह्मण होऊन गेलो म्हणून जिवंत परत आलो. कंसा, तुझी गॅरंटी देता यायची नाही, तू जाऊ नको. कंस काय ऐकणार होता का महाराज? त्यानं पार पाठवले. आणि जेवढे त्याने पाठवले भगवंताच्या समोर, भगवंतानं पण हायगेच केली नाही महाराज. जसा येईल असाच उद्धारून टाकला. सगळ्यांचा उद्धार भगवंतानं केला. त्यानं लहानपणी कागासूर मारला. कावळ्याच्या रूपात आला होता आणि देवाला पाळण्यात घातलं होतं. विशाल काय कावळा त्यांनी अंगणात आला आणि त्याने तो पाळणाच पायामध्ये उचलला आणि घेऊन चालला. देव म्हणला, बरं झालं तू आलास, मला पण तेवढं जरा झोके घ्यायला बरं वाटलं. कुठंतरी थांबशील ना? तो थांबलाच महाराज. भगवंतावर त्यानं आक्रमण केलं. भगवंतानं त्याचे पंख पकडले आणि काव काव करणारा तो कावळा त्यांनी महाराज त्याचा उद्धार करून टाकला. कागासूर मारला त्यानं. बगासूर म्हणजे बगळा मारला, जो दंभाचं प्रतीक आहे महाराज. तो त्यांनी त्याची चोच धरून अशा पद्धतीने फाडून फेकून दिला. बगासूर मारला. त्यानं रिठासूर मारला. रिठ्यामध्ये आसूर घुसला आणि तो त्यांनी महाराज भगवंताला मारवण्याकरिता आला. एक बाई आली, डोक्यावर त्यांनी पाठी घेऊन, घ्या सुया पोत फणी असं म्हणत आली. रिठे घ्या, रिठे घ्या. यशोदा म्हणली, काय तुझ्या रिठ्यांमध्ये आहे? म्हणली, हा रिठा असा असतो, जर बाळाच्या गळ्यामध्ये त्यांनी दोरीत अडकवून घातला तर बाळाला दृष्ट लागत नाही. मग म्हणली, 2-4 रिठे दे. 2-4 घेतले महाराज ते रिठे आणि एक रिठा देवाच्या गळ्यात बांधला, दृष्ट लागू नये म्हणून. आणि त्याच्यात आसूर घुसला होता, रिठासूर. भगवंताला वाटलं, बाबा हे त्यांनी मला मारण्याकरिता मामा आले, माझ्या गळ्यापर्यंत आले, आता काय करायचं? लहान लेकरं असतात महाराज, त्यांना छंद असतो, जे हातात येईल ते तोंडात घालायचं. गळ्यात बांधला होता रिठा. महाराज इकडे इकडे पाहायला सुरुवात केली. देवानं अजून दात उगवलेले नव्हते तोंडात चांगले. तो त्याने रिठा घेतला आणि दातात असा धरला, म्हणजे हिरड्यांमध्ये धरला आणि चावला. जसाच चावला त्यांनी महाराज त्याचा उद्धारच करून टाकला. कागासूर मारला, बगासूर मारला, रिठासूर मारला, व्योमासूर मारला, अरिष्ठासूर मारला, केशियासूर मारला. अनेक प्रकारचे असुर आहेत. वत्सासूर मारला, शकटासूर मारला, तृणावर्त मारला. ह्या सगळ्याच्या सगळ्या असुरांचा निपात भगवंतानं करून टाकला. साधू संत वर्णन करून सांगतात. नामदेव महाराज विनोदानं त्यांनी कोकणी गवळण नामदेव महाराजांचे, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, याने आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, याने आगासूर बगासूर मारल्यान गो, बलीनं पाताळात घातल्यान गो, बलीनं पाताळात घातल्यान गो, पाताळात घातल्यान गो, बलीनं पाताळात घातल्यान गो, आगासूर मारल्यान गो, याने आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, याने आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, याने आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, बलीनं पातालात घातल्यान गो. गवळ नाही, कोकणी आहे महाराज. आगासूर मारला, बगासूर, सगळे आसूर मारले महाराज. एवढ्या करता झाला असं नाही. तो त्याने भक्तांना आनंद देतो आहे. आनंद देण्याकरिता लीला करू लागला. यशोदा त्याला प्राणप्रिय आहे महाराज. यशोदा म्हणजे भक्ती, नंद म्हणजे भाव. हा भक्ती भावाच्या घरी प्रगट झाला होता. आणि मग भक्तीलाच कळतो महाराजा, दुसऱ्या कोणत्याच साधना आकळला जात नाही. याला आकळण्याची अनेक साधनं त्यांनी तयार झाली असतील, पण कोणाच्या हाताला आला नाही महाराज. म्हणून त्यांनी महाराज मनाच्या पलीकडचा आहे, वाणीच्या पलीकडचा आहे. हा कशाला सापडत नाही. मन वाचा तीत तुझे स्वरूप.
म्हणून या माप भक्ती केली, भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे, दुसऱ्या साधनांना मोजता येत नाही. हा भक्तीनंच आकळला जातो. यशोदा भक्ती आहे आणि तिलाच आकळता येतो. मग तिला सुख देण्याकरिता, समाधान देण्याकरिता अनेक लीला करायला लागला. रांगू लागला यशोदेला सुखी करण्याकरिता, उभा राहू लागला यशोदेला सुखी करण्याकरिता. आपले लेक उभे राहिल्यावर काय आनंद होतो आपल्याला, बायकांना फार आनंद होतो महाराज. पहिल्यांदा जर लेकरू उभं राहिलं, किती गाणं म्हणते महाराज. बाळ उभं राहिलं, कोणी नाही पाहिलं, बाळ तिचं गाणंच तयार होतं महाराज. कोणत्या पुस्तकातले मला माहित नाही, पण म्हणतात या बायका. बाळ उभं राहिलं, कोणी नाही पाहिलं, असा त्यांनी कन्हैया उभा राहायला लागला, चालायला लागला महाराज. ठुमक चलत नंद लाल पाजत पैंजनिया. पैंजन त्यांनी पायातले वाजतायत, छुम 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 करतायत. तिला आनंद द्यायचा आहे, तिला सांगायचं मीच आहे जगाचा मालक, तुला भेटण्याकरिता आलेलो आहे. 84 खांब आहेत, खांबाला आरशे लावलेले आहेत, त्याच्या उंची एवढे आरशे. घरातच लोणी त्यांनी घ्यायचं, खायचं, आणि लोण्याचा उंडा हातात आहे, तोंडाला लोणी लागलेला आहे, आणि त्या खांबांच्या भोवती त्यांनी फिरत होता. आणि आरशाच्या समोर उभं राहिला आणि स्वतःलाच पाहिलं, प्रतिबिंब दिसायला लागलं स्वतःच. त्याला वाटलं चोरच घुसला घरात. आता वाटलं कशाचं, लीला करतोय ना महाराज. त्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे पाहून त्यांनी म्हणायला लागला, अरे चोरा, आमच्या घरात घुसलास काय? असं म्हणल्यावर ते असं करायला लागलं. मला बोट दाखवतोस, माझ्या आईलाच जाऊन सांगतो. मैया मैया करत यशोदेच्या दिशेनं धावला. काय रे कान्हा, बोबड्या बोबड्या शब्दात म्हणला, मैया तुला माहित नाही आपल्या घरात चोर घुसला? कुठे दाखव. तिचा पदर धरून ओढत आणलं आणि खांबाच्या समोर उभा राहिला आणि स्वतःच दाखवायला लागला, हा बघ हा चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, हा केशव नाम्याचा दातार, असा श्रेष्ठ चोर. त्यानं दाखवलं यशोदेला, हे बघ हा चोर आहे. याचा अर्थ काय होतो? यशोदा भक्ती आहे, आणि त्या भक्तीला त्यांनी महाराज त्यानं स्वतः दाखवलेलं, हे बघ हा मी आहे. हा दुसऱ्या कोणत्याच गोष्टीनं दाखवला जात नाही, दिसत नाही. भक्तीला दिसतो, तो स्वतः भक्तीला दाखवतो, हा मी आहे. महत्वाची गोष्ट आहे. त्यानं दाखवलं स्वतःचं स्वरूप. हा लीला करणारा कन्हैया मित्रांबरोबर अशा पद्धतीने खेळतोय, उड्या मारतोय, बागडतोय, त्यांच्याकरता काही करण्याकरिता तयार होतोय. विशेष असणारे भाव आहेत महाराज. ते सगळेचे सगळे गोपाळ त्याच्या ठिकाणी अनन्य आहेत. अनन्य शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? अन्यस्य आश्रय त्याग. हा दुसऱ्याचा आश्रय टाकायचा आणि एकाच्याच आश्रयाला राहायचं, त्याला अनन्य असं म्हणतात. पण गोपाळांना दुसरं कोणी नाही महाराज जगात. जगद्गुरु तुकोबारांना दुसरं कोणी नाही जगात. ते म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पहिलं पारू भव नदीचा. कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयीरा सज्जन कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेनं करावा परता जीवा. कृष्णच माझं सर्वस्व आहे. आता कृष्ण वाचून मला दुसरं कोणी नाही, याचं नाव आहे अनन्यता. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, मला दुसरं कोणीच नाही, मला फक्त तोच आहे. ही भावना ज्याच्या पोटात निर्माण होते, भक्तिशास्त्रातली श्रेष्ठ असणारी भावना आहे. भक्तिशास्त्रात श्रेष्ठ असणारे 3 भाव आहेत, तदीयता, त्वदीयता आणि मदीयता. तदीयता म्हणजे काय? देवा मी फक्त तुझाच आहे, दुसऱ्या कोणाचाच नाही. आई बाप भाऊ बहीण बायका मुलं यांचा मी नाही, मी फक्त तुझाच आहे. मदीयता, या जगामध्ये देवा फक्त तूच माझा आहेस, तुझ्या वाचून मला दुसरं कोणी नाही, मी फक्त तुझाच आहे आणि तूच फक्त माझा आहेस. आणि दिसणारं जे जगत आहे, त्वदीयता, हे सगळं तुझं आहे, याच्यात माझा लवलेश सुद्धा नाही. म्हणून आपण त्यांनी महाराज सगळं जग घेऊन फिरतो. आपल्या खिशात आधार कार्ड पॅन कार्ड असतात, त्याचं लिंकिंग झालेलं असतं. उचकून पाहिलं तर आपलं सगळं गाबाळ त्याच्यात दिसतं, आपल्याजवळ काय काय आहे. आणि आपण म्हणतो एवढं सगळं माझं आहे, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, एवढी माझी संपत्ती आहे, एवढे माझे घर आहेत, एवढी माझी शेती आहे, एवढं माझं फलान आहे, हे माझं आहे. असं जोपर्यंत आपण म्हणतो तोपर्यंत देवाचे होणार नाही. ज्या दिवशी माझं काहीच नाही, सगळं देवाचंच आहे असा भाव तयार होईल पोटात, त्या दिवशी परमात्मा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आता इथपर्यंत कोणी जाणार नाही महाराज. उलट हे माझं सांगितलेलं त्यांना ऑड वाटेल, म्हणून त्याने नाही विचार केला. जास्त जर ताणलं तर तुटत असते. रबर जर हातात घेतलं आणि जास्त ताणानं तुटतं. जास्त अक्कल लावायचा प्रयत्न केला आणि त्याच्या पोटात जर पारमार्थिक भाव तयार झाला नसते, ते म्हणे बावळटपणा या. कशाला मग एवढं सगळं कशा करता? ज्याच्या करता करायचं त्याला कशाला मारायचं? सगळा 8 तास कशा करता चाललेला, मोठेपणा करता, संपत्ती करता, जगायचंच कशाला माणसाला? अरे भौतिक दृष्टीनं पाहणारे हे सगळे लोक का जगतात? यांच्या जगण्याचा उद्देश काय? यांच्या जगण्याचा उद्देश फक्त संपत्ती प्राप्त करून घेणं, नाव प्राप्त करून घेणं, वैभव प्राप्त करणं, प्रतिष्ठा प्राप्त करून घेणं, अब्जाधीश होणं,
याच्यापेक्षा काय त्यांनी उद्देश असला पाहिजे सांसारिक जीवाचा, आणि तो तेवढ्याच उद्देशात जगतो. काय मिळवतो महाराज? जीवनभर कष्ट करतो, वाऱ्यासारखा फिरतो, रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो, सगळा वेळ त्याच्यामध्ये त्यांनी जीवनातला घालवतो, आणि शेवटी काय हाताला येतं महाराज? सिकंदराला विचारा तुझ्या हातात काय आलं? तो जग जिंकण्याकरिता निघाला होता, आणि मरायच्या टायमाला सांगून मेला, म्हणला जनाजातून माझे हात बाहेर काढा आणि मोकळेच ठेवा. म्हणे का ठेवायचे मोकळे? जगाला संदेश द्यायचा आहे. म्हणला काय संदेश द्यायचा? त्याचा संदेश होता जग जिंकायला निघालो होतो, जग जिंकलं, पण जाताना मात्र मला काहीच नेता आलं नाही, माझे दोन्ही हात मोकळेच आहेत महाराज. महत्वाचा विचार आहे, लक्षात ठेवा. मग काय तुम्ही जिंकणार आहात आणि काय मिळवणार आहात? अरे आयुष्य त्याने असंच व्हायला जाईल. अरे तुमची विरश्री निघून गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला हातपाय चालत नाही अशी अवस्था झाल्यानंतर जे तुमच्या समोर मुजरा घालत होते ते तुमच्याकडे ढुंकून पाहायला सुद्धा येणार नाहीत. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. कशाकरता जमा करता गबाळ आणि कोणाकरता गबाळ जमा करता? काय उपयोग आहे त्या गबाळाचा? उपरती झाली पाहिजे, फार महत्वाचा विचार आहे. लोकांना होत नाही, मग असं सांगितलं की ते ताणलं की तुटून जाईल ना महाराज. म्हणून एवढं त्यांनी ताणायचं नसते, जरा सोपं सोपं सांगायचं असते. फार महत्वाचा विचार आहे. नाही तर लोक कीर्तन लिहायचे बंद होतील. ते म्हणते हे असं जर होत असलं तर मग ते नकोच बाबा, आपल्याला त्या मार्गाला जायचं नाही. जर घोटाळा होत असेल तर कशाला करायचं? विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. अट्टहास जर करायचा असेल तर कृष्ण सुखाकरता अट्टहास करावा. तो परमात्मा सुख देण्याकरिता तयार आहे. तो त्यांनी सर्वांना अशाच पद्धतीने सुखी करण्याकरिता अट्टहास करतो. गोपाळांबरोबर लीला करण्याकरिता आला. गोपाळ अनन्य आहेत, मला अनन्यता सांगायची होती. लक्षपूर्वक ऐका. जगात दुसरं काहीच नाही, फक्त देवच माझा आहे. त्याच्यात पुन्हा दैन्य निर्माण व्हावं. भक्तिशास्त्रामध्ये दैन्य ही सर्वोच्च अवस्था आहे. काय दैन्य आहे? सगळं जीवन देवाला द्यावं, देवाकरताच जीवन खर्च करावं, काहीच दुसरा विचार मनामध्ये करू नये, आणि तरी पण मनात भाव निर्माण व्हावे, देवा मला तुझ्यासाठी काहीच करता येत नाही रे. जीवनातला संपूर्ण वेळ त्यांनी भगवंताच्याच कामाकरता 24 तास एक क्षण सुद्धा त्यांनी बाजूला न ठेवता अखंड भगवंताच्या कार्याकरिता स्वतःला समर्पित करायचं, आणि पुन्हा मनात वाटायचं की मला तुझ्याकरिता काहीच करता येत नाही. अरे तासभर सकाळी पूजा करणारे लोक फुगीरपणात लोकांना सांगतात महाराज आम्ही 1 तास पूजा करतो, आणि तू 24 तासातला 1 तास पूजा करतो, 23 तास काय करतो? काय करतो? 23 तास खलबत्ती कुटीत फिरतो, लोकांच्या काड्या मोरीत फिरतो. जन्मभर त्यांनी महाराज लोकांच्या उचापती करता करता जन्म खर्च करतो, आणि 1 तास पूजा करून छाप मध्ये लोकांना सांगतो महाराज आपण 1 तास पूजा करतो. काय 1 तास पूजा करतो? सगळं जीवन त्यांनी भगवंताला दिलं, त्यांना त्याची आठवणच नाही राहिली महाराज. आणि असं दैन्य निर्माण झालं, देवा काहीच करता येत नाही रे तुझ्याकरिता. याचं नाव अनन्यता आहे. गोपाळ अनन्य झालेले आहेत, आणि असे अनन्य असताना रे गोपाळ सामान्य घरात प्रगट झाले, सामान्य घरात जन्माला आले. गरीब घरातले त्यांनी सगळे गोपाळ होते महाराज. त्यांना घरी त्यांनी होतं दही तूप लोणी, पण ते सगळं प्रपंच चालवाय करता घरचे लोक बाजाराला घेऊन जात होते. आणि हा कन्हैया त्यांनी महाराज गोपाळांचा मित्र झाला होता. ते सगळे मरतुकडे असणारे गोपाळ त्यांना विचारलं बाबांनो अरे असे का मरतुकडे झालात? म्हणे देवा सगळं डेअरीला जातं आमच्या घरचं, आमच्या डेअरीला काहीच शिल्लक राहत नाही. मग काय करायचं? काहीतरी कर ना. मग देव त्यांनी म्हणला तुमची जरी इच्छा असेल तर एक काम करा, याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पोटभर खायला घालतो, असं त्यांनी म्हणला. आणि मग मात्र सगळे गोपाळ तयार केले, आणि त्या गोपाळांबरोबर त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्यांना पोटभर खाऊ घालण्याकरिता अट्टहास करायला लागला. याला काही कमी होतं का खायला घरामध्ये? हा काही सामान्य आहे का महाराज? मग त्याचं वर्णन आपण सगळं ऐकलं. उपक्रम असाच केला की ऐका यशस्वी अवधारे, सगळं संपन्न आहे महाराज. बरं राजघराण्यात त्यांनी प्रत्यक्ष प्रगट आहे. नंद राजा आहे महाराज, 9 लाख गाई त्याच्या घरी, एवढी संपन्नता आहे. त्याला काय गरज आहे महाराज लोकांच्या घरच्या चोऱ्या करून खायची? त्या गोपाळांकरता त्यांनी अट्टहास सुरू केला. ते गोपाळ त्याला फार प्रिय आहेत, का तर सर्वस्व सोडून त्याच्या समोर आलेले आहेत. त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारची चिंता नाही. हरितैसे हरीचे दास, नाही काही भय चिंता आस, काही कोणाची भीती नाही, काही चिंता नाही, काही आस नाही. ते त्याच्यासारखे बाहेरून जरी गरीब दिसत असतील, त्यांचा अंतरंग फार विशेष आहे महाराज. तो त्यांनी सामान्य नाही. ते पाहायला फक्त गोवळ आहेत, पाहता गोवळी,
ते दिसायलाच फक्त सामान्य गोवळ आहेत महाराज, बाहेरून पाहिलं तर कसे तरीच आहेत. असे त्यांनी महाराज सावळे काळे, त्यांनी गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेले, अंगावर काहीच अंगरखा सुद्धा नाही, डोक्याला त्यांनी पागोट गुंढाळलेलं, असं त्यांनी तोंडानं ते ताक वरपले, तोंडाचा घपाघप तापाचा त्या ताकाचा वास येतो, अशी त्यांची अवस्था. कन्हैयाच्या पण असंच म्हणे, मुखमाखिले आळू माळू आणि चुंबन घेता येतो परिमळू, नवनीताचा गेस आहे. हा कन्हैया त्यांनी फार सुंदर आहे, फार छान वाटला, आणि त्याचा चुंबन घ्यायला गेल्या गोपिका छोटासा आपला, आणि त्याच्या तोंडाचा त्यांनी नवनीताचा वास यायला लागला. मग गोपाळांचा कसा येत असेल? ताकाचा. असे गवळी यांची ताक पिरे, ताक वरपणारे पोरे, कोण पोरे चांगली ती काय विशेष आहेत महाराज, अशी सामान्य आहेत. त्यांच्या नाकातून शेंबडाची लुळी जर आली ना महाराज, तर पुसायला जागा सुद्धा नाही, मनगटापासून कोपरापर्यंत स्पेशल भाग तेवढ्या करताच आहे. लोळी आली की हरकांडा मारायचा असा, शेंबूड त्यांनी पुसायचं. असे गोपाळ महाराज. देवाला राग येईल मी जर असं म्हणलो तर. आता त्यालाच त्यांचा छंद होता, मी काय करू त्याला, केवढा त्यांचा छंद देवाला त्यांचा छंद लागला होता. असे असणारे हे गोपाळ आहेत. पण देव त्यांच्या मागे मागे पळतो आहे, देवाला त्यांचा छंद लागलेला आहे, देवाला त्यांची आस लागलेली आहे. सकाळी डोळे उघडल्याबरोबर झोपेतून जागा झालं की पहिला पेंद्या डोळ्यासमोर येतो, पहिला वरदा डोळ्यासमोर येतो, वाकुड्या डोळ्यासमोर येतो. हे सगळे डोळ्यासमोर येतात आणि त्याला वाटतं कधी आवरून त्यांच्यामध्ये खेळायला जाईन, अशी त्याची अवस्था आहे महाराज. सांसारिक माणसाला कधी संसाराच्या दिशेने पळण वाटतं, आणि देवाला कधी भक्तांच्या दिशेने पळल असं वाटतं. म्हणजे भक्त त्यांनी आहेत आणि सामान्य नाहीत. ते अंतरंगानं पाहिले तर विशेष आहेत महाराज, पण बाह्यांगानं पाहिल्यानंतर सामान्य दिसतात. पाहता गोवळे सामान्य असणारे गोवळे आहेत. हा त्यांच्यावर उड्या मारतो आणि त्यांना भरपूर खाऊ घालण्याकरिता दह्या दुधाचे माठ त्यांनी फोडतो, आणि फोडून त्यांनी महाराज लोणी त्यांना खाऊ घालतो, आणि स्वतः त्यांना खाऊ घालतो तर घालतो. ते खायला लागल्यानंतर त्यांच्या तोंडाकडे पाहतो, ते खाताना त्याला फार समाधान वाटतं महाराज. फार महत्वाचा विचार आहे की खातात आणि फार समाधानी. आमचे बाबा होते कोपरगावला, ज्यांनी मला परमार्थात आणलं, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन स्वामी लखनगिरीजी महाराज. ते कोपरगावात दत्तपारावर राहायचे, आणि तिथं गुरुवारच्या दिवशी पंगत द्यायची. पंगत कोणाला पंगत होती माहिती आहे? कोपरगावमध्ये जेवढे दरिद्री नारायण होते, बसा, शहरामध्ये जेवढे चौकात भीक मागणारे भिकारी होते ना, त्या फक्त भिकाऱ्यांनाच पंगत द्यायचे. आणि ते त्यांनी महाराज सकाळीच सगळ्या लोकांना सांगून यायचे, आज पंगत आहे गुरुवारची दुपारी 12 वाजता, सगळ्यांनी या. मग ते सगळे भिकारी गोळा करून आणायचे महाराज. हा परमार्थ आहे बरं. नुसतं गंध लावलेली माळा घातल्याने परमार्थ होत नाही. एखाद्या भुकेल्याचं अन्न त्यांनी महाराज त्याला देणं याचं नाव परमार्थ आहे. तहानलेल्या माणसाला पाणी पाजणं याचं नाव परमार्थ आहे. संकटात पडलेल्या माणसाला मदतीचा हात देणं याचं नाव परमार्थ आहे. हाच परमार्थ आहे खरा. पण बाबा ते सगळे दरिद्री नारायण गोळा करून आणायचे, त्यांची पंगत त्यांनी बसवायची, आणि सगळ्यांना त्यांनी ती भात खिचडी वारायची, खुर्चीत बसायचे, आणि त्यांच्या तोंडाकडे पाहायचे. काय पाहत असतील तोंडाकडे? मला आश्चर्य वाटायचं महाराज, कोणी खायला लागल्यावर त्याच्या तोंडाकडे पाहू नये. हे बाबा काय त्यांनी पाहतात त्याच्या तोंडाकडे सगळ्या लोकांच्या. मी त्यांना विचारलं महाराज, म्हणलं बाबा काय पाहतात? त्यांना खाऊ घालता इथपर्यंत ठीक आहे, पण का पाहतात त्यांच्याकडे? ते म्हणले, वेड्या, ते दरिद्रीन भिकारी नाहीत, ते नारायण आहेत, दरिद्री नारायण आहेत. आणि त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांचं पोट भरलं की त्यांच्या तोंडावर जे समाधान पाहायला मिळतं ना, ते समाधानच त्यांनी भगवंताचा आशीर्वाद आहे. फार महत्वाचा विचार आहे. तो ते समाधान आपल्याला आशीर्वाद देतं. किती अभिषेक केले मोठे मोठे, महापूजा घेतल्या पांडुरंगाच्या पंढरपूरला जाऊन नंबर लावून, आणि फार थाटामाटात महापूजा करायला गेला, आणि एखाद्या गरिबानं जर त्यांनी पोट भूक लागलेली आहे, पाहिलंच महाराज मी उदाहरण, म्हणून मला ते आठवलं. आम्ही महापूजेला गेलो होतो, आणि ते इथं एक त्यांनी असणारा मनुष्य, त्यांनी फार मोठा हार, 1000 रुपयाचा हार असेल पांडुरंगाकरता, सगळं साहित्य बरोबर घेऊन त्यांनी चालला होता. आणि तो एक बारीक छोटंसं मुलगा होतं, आणि ते त्यांनी मला, त्याला भूक लागली होती. ते म्हणायचा, रस होता ऊसाचा, चरखा होता तिथं. तो म्हणायचा, मला थोडा रस प्यायचा, फार भूक लागली हो, एक रस द्या ना. 10 रुपयाला रस होता. तो पैसे नव्हता मागत, रस द्या म्हणत होता. यानं दिला नाही महाराज. 1000 रुपयाचा हार पांडुरंगाला घेऊन चालला होता, 10 रुपयाचा रस नाही पाजला त्याला. हे सगळं त्याने आम्हाला दिसत होतं. आम्ही दूर होतो त्याच्यापासून, पण लांबून त्यांनी पाहत होतो सगळं. आम्ही त्यांनी आतमध्ये गेलो, महापूजा झाली, बाहेर आलो. तेच पोरग त्यांनी कासावीस होत होतं, आणि दुसऱ्या कोणाला तरी मागत होतं. त्यानं त्याला 10 रुपयाचा रस पाजला. फार खुश झाला महाराज, प्रसन्न झालं. छोटंसंच होतं महाराज. ते रस पेल्यानंतर नाचायलाच लागलं महाराज, थुई थुई. त्याला वाटलं काय आनंद झाला 10 रुपयाचा रस पेल्यानं. त्याच्या त्या नाचण्यातून, त्याच्या प्रसन्न होण्यात पांडुरंग नाचत होता महाराज. तो पांडुरंग प्रसन्न. 1000 रुपयाचा हार घातल्यानं, महापूजा केल्यानं प्रसन्न होत नाही.
तो भुकेल्याची भूक जाणल्यानं प्रसन्न होतो आणि तहानल्याची तहान जाणल्यानं प्रसन्न होतो. तो पाहतो, प्रसन्नता त्याला फार आवडते. गोपाळांना खाऊ घालत होता आणि स्वतःच्या हातानं खाऊ घालत होता. आणि ते खाल्ल्यानंतर त्यांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होता. प्रसन्न आहेत सगळे गोपाळ, फार आनंदी आहेत सगळे गोपाळ. आणि त्या सगळ्या गोपाळांकडे पाहून हा पण आनंदी होत होता आणि स्वतःला विसरून जात होता. ती खायला लागली की त्यांच्या तोंडातलं ओढून उष्ट खात होता महाराज. तोंडाला लोणी लागलेलं आहे, मला पण दे ना थोडंसं, मला पण दे ना थोडंसं, असं म्हणून त्यांनी तो लोणी खाणारा त्यांनी गोपाळ त्याच्या तोंडाला लागलेलं लोणी यांना आपल्या हातानं ओढून घ्यावं, आपणही त्यांनी महाराज खावं. एवढं त्यांनी दिव्यत्व भगवंताकडे आहे. तो काय सामान्य आहे का? मगाचं सगळं चिंतन आठवणी ठेवा, उपक्रमातलं ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर वसती जेत, म्हणून तो भगवंत, म्हणून तो भगवान आहे. असा श्रेष्ठ असणारा, जगाचा मालक, जगाला प्रगट करणारा, जगाला चालवणारा, जगाचा सूत्रसंचालक असणारा तो परमात्मा. आणि तो या गवळ्यांच्या तोंडातलं उष्ट खातो महाराज. काय आहेत हे गवळी? जर बारकाईनं पाहिलं तर ते गवळीच आहेत महाराज, गोवळ आहेत. आणि हा जगाचा मालक आहे, आणि तो जगाचा मालक यांचं उष्ट खातो. तुकोबारांनी पाहिलं, आश्चर्यच वाटलं महाराज. म्हणून लोकांसमोर सांगायला लागले, पाहता गोवळे, 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 पाहता गोवळी, पाहता गोवळे, पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळे. खायत्याचे उच्चिष्ट ओळे, खायत्याचे उच्चिष्ट ओळे, खायच्याची उष्टावळी, खायच्याची उष्टावळी, खायत्याचे उष्ट ओळे, खायत्याचे उष्ट ओळे, खायच्याची उष्टावळी, खायच्याची उष्टावळी. करीती नामाचे, करीती नामाचे, करीती नामाचे चिंतन, करीती नामाचे, करीती नामाचे, करीती नामाचे चिंतन. करती नामाचे, करती नामाचे, करती नामाचे चिंतन, करती नामाचे, करती नामाचे, करती नामाचे सगळं त्याचंच वैभव आहे महाराज. तोच सगळ्या रूपात गच्च भरलेला आहे. जगतच तो झालेला आहे. तोच कृष्ण झाला आणि तोच गोपाळ झाला. आणि ते लोणी पण तोच झाला आणि त्या गवळ्यांचे घर तोच झाला. आणि स्वतःच त्याने महाराज खायला लागला. कोण कोणाची चोरी करतो? तोच स्वतःच खातोय. त्याला ते खेळायचंय म्हणून तर प्रगट झालेला आहे. हाच भाव आहे महाराज त्यातला. तो स्वतःच त्यांनी नटलेला आहे आणि तोच स्वतः बरोबर त्यांनी खेळतोय. आपणच खेळे आपण असे, क्षरला सागर गंगा ओघे मिळे, आपणच खेळे आपण असे. समुद्र क्षरला म्हणले, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. क्षरला म्हणजे समुद्राची वाफ झाली. त्या वाफेचं रूपांतर ढगात झालं. त्या ढगाचं रूपांतर पावसात झालं. पावसाचं रूपांतर नदीत झालं आणि नदी परत समुद्रालाच गेली. प्रवास कुठून सुरू झाला? समुद्रापासून. समुद्रच वाफ झाला, ढग झाला, पाऊस झाला, नदी झाला आणि परत समुद्रालाच मिळाला. हे जसं समुद्र स्वतः बरोबर खेळतोय तसा परमात्मा स्वतः बरोबर खेळतोय. तोच या रूपानं प्रगट आहे गोपाळांच्या. तोच कृष्ण झालेला आहे. तोच ऐश्वर्य झालेला आहे. तोच त्यांनी महाराज दही दूध तूप लोणी पण झालेला आहे. आणि तोच त्यांनी महाराज त्यांच्या माध्यमातून आनंद घेतोय. तोच खाऊ घालतोय आणि तोच त्यांचं उष्ट खातोय. पाहिलं तर फक्त पाहता गोवळी, बाहेरून पाहताना ते गोवळ आहेत महाराज. सामान्य आहे तो. एवढे सामान्य असणारे गोवळण त्यांचं उष्ट त्यांनी खातो. खाय त्यांची उष्टावळी, उष्ट त्यांनी महाराज खातो. काय मिळत असेल ते उष्ट खाऊन फार महत्व. आपण आपल्या लेकराचं तरी उष्ट खातो का महाराज? घरात छोटे छोटे लेकरं असतात. ते जर घाण करीत असलं, त्याची शेंबडाची लोळी जर तोंडात जात असली आणि असलं जर त्याने लेकरू असलं तर आपल्याच लेकराचे आपल्याला किनस वाटेल. खाणार नाही महाराज आपणच. हा जगाचा मालक आहे महाराज. काय खातो काय सांगायचं तुम्हाला?
यानं सुदामदेवाचे ते पोहेच खाल्ले महाराज. हा, आणि ते फकेमारी कोरडेच खाल्ले. यानं शबरीचे उष्टे बोरं खाल्ले. तिनं बोरं करंडून ठेवले होते. का करंडले तर कारण सांगले, किडके आहेत का, आंबट आहेत का, हे सगळं पाहिलं. म्हणले चांगले चांगले तुझ्याकरता निवडून ठेवले, खा रामा. लक्ष्मणानं पाहिलं महाराज ते, आणि ते द्रोण पाहिलं बोरांचं करंडेलं. आणि त्यानं तिला विचारलं शबरीला, आजी हे बोरं कसं काय कुरतडले? म्हणले कोणी कुरतडले? म्हणजे मीच कुरतडले. आणि का कुरतडले? म्हणले त्याच्यात काही चांगले चांगले निवडून काढले, म्हणले खराब बाजूला टाकून दिले. मग तू कुरतडले बोरं? म्हणे हो. तिच्या तोंडाकडे पाहायला लागला लक्ष्मण आणि तिला प्रश्न विचारला, मला आजी तू दात कधी घासले होते का? ती म्हणली आम्ही दात घासतच नाही बाळा, दात नाही घासत. बोरं तू कुरतडले? त्याला असं कस तरी झालं, मला वकरीच आली. वा, ते घेतलं द्रोण मागं फेकून दिली. एक सुद्धा खाल्लं नाही महाराज त्यानं. याला जसं खायलाच मिळालं नव्हतं रामाला कधी, या रामानं बियांसहित बोरं खाल्ले महाराज. तिचे उष्टे बोरं तांगणी महाराज पण बियांसहित खाल्ले. काही खायला मिळत नव्हतं काय. म्हणून तांगणी महाराज हा उष्टावळी खातो भक्तांची. असाच आहे महाराज. हा कळणं फार कठीण आहे. हा सामान्य माणसाला कळू शकत नाही. कोणाला कळेल माहिती आहे? ज्याला त्याचा छंद लागला, ज्याला त्याचं वेड लागलं, ज्याला त्याची आवड लागली, ज्याचं अंतकरण त्यानं वेधून घेतलं, हा त्याच्या समोर स्वतःला प्रगट करीत चालतो. आपोआप उकल होते महाराज. त्याच्याशिवाय दुसरा काही धंदा शिल्लक राहत नाही, त्याच्याशिवाय दुसरं काही विशेष शिल्लक राहत नाही, त्याच्याशिवाय दुसरं काही चिंतन शिल्लक राहत नाही, त्याच्याशिवाय दुसरं काही ध्यान शिल्लक राहत नाही. कायमस्वरूपी तोंडामध्ये त्याचंच नाम राहतं. दुसरं बोलायचंच नाही. काही झालं तरी विषय तेवढाच. कुठं टाकला तरी तो त्याच विषयावर येतो. ज्याच्या वृत्तीचा जो विषय झालेला असतो ना, तो कोणत्याही सभेत नेऊन बसवा, तो बरोबर त्याच पद्धतीने बोलतो जो त्याच्या चित्ताचा विषय झालेला आहे. तसा भक्ताच्या चित्ताचा विषय जर परमात्मा झाला, तो दुसरा काय बोलेल महाराज? विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा नारायणच चित्ताचा विषय झालेला आहे. मग ते काय बोलणार आहेत? ते अखंड भगवंताचं नामचिंतनच करत राहतील, अखंड भगवंताचं ध्यान करतील. ह्या गोपाळांबरोबर एवढी लीला भगवान का करतो? का त्यांचं उष्ट खातो? काय कमी पडलं त्याला? घरी 9 लाख गाय आहेत, एवढं सगळं खायलाय, तरी ते सामान्य गोपाळ पाहिलं तर सामान्य गोपाळ आहेत, पाहता गोवळी. आणि हा खाय त्यांची उष्टावळी, त्यांचं उष्ट खातो. का खातो? त्याचं कारण हे त्याचे सवंगडी आहेत, त्याच्या बरोबर राहणारे त्याचे खेळगडी, खेळणारे गडी आहेत. या गोपाळांच्या चित्ताचा दुसरा विषय नाही महाराज काही. एक विषय येतो सकाळांचा हरी. सगळ्यांच्या चित्ताचा विषय हरी झाला. हरी वाचून दुसरं काही सुचत नाही. कहा पग दारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. त्यानंच सगळं व्याप्त करू. आत पाहिलं तरी हरीत दिसतो, बाहेर पाहिलं तरी हरी दिसतो. आत हरी, बाहेर हरी. हरीने घरी कोण दिले? काही काम राहिलं नाही. हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मोकलेले. त्यांना कळालंच नाही हरीच्या संगतीत, कळलेची नाही झाले किती दिस. आणि बाहेरील वास विसरले, बाहेरची वासना शिल्लक राहिली नाही. अरे विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला जावे यावे. व्यवहार करताना दिसत होते पण व्यवहारात चित्त नव्हतं. संसार करताना संसारात त्यांनी चित्त असलं पाहिजे ना, तर त्यांनी मला तो संसारही करायचा असला तर विचारपूर्वक करावा लागेल ना. त्याचं चित्त असलं पाहिजे. त्याचं चित्त देवाजवळ लागलं होतं. हरीने माझे हरले चित्त. पण देवच त्यांच्या चित्ताचा विषय झाला होता. सामान्य नाही, अखंड भगवंताचं चिंतन करत होते, अखंड भगवंताचं नाम घेत होते, अनन्य झालेले होते. त्याच्याकरता अनन्य मुद्दा आपण मग पाहिला. गोपाळ अनन्य झालेले आहेत. त्यांना संसारातलं काहीच नको आहे. त्यांना संसारातली कोणतीच गोष्ट आकृष्ट करून घेत नाही. त्यांना संसारातली कोणतीच गोष्ट मोहित करून घेत नाही. त्यांना संसारातला कोणताच पदार्थ वेधून घेत नाही. त्यांना संसारातल्या कोणत्याच गोष्टीविषयीची वासना शिल्लक राहिली नाही. त्यांना फक्त एकच वासना आहे, ती म्हणजे हरीची वासना. म्हणून त्यांना धन्यता दिली तुकोबाराने. ज्यांना वासना पोटात तयार होते त्यांची निंदा केली जाते. आणि तुकोबाराय म्हणतात, धन्य हरिरंगी गुंतल्या वासना. धन्यता दिली महाराज, त्यांच्या वासना हरिरंगात गुंतल्या. उदास त्या सुना गवळ्यांच्या, त्या गोपाळांना गोपिकांना एकच वासना, फक्त कृष्ण पाहायची वासना, कृष्णाबरोबर बोलण्याची वासना, कृष्णाबरोबर संवाद करून त्यांनी महाराज अंतकरण मोकळं करण्याची वासना, कृष्णाबरोबर त्यांनी महाराज त्याच्या क्रीडेमध्ये लीलेमध्ये सहभागी होण्याची वासना, एवढीच वासना होती. हे सगळेची सगळे गडी यांचं उष्ट खातो. का खात होता? त्याचं कारण तागणे महाराज हे सगळेची सगळे गडी त्याच्या सारखा नावाचा ध्यास घेतला होता. याला जसा उठल्याबरोबर पेंद्या वरद्या वाकुड्या आठवत होता, तशा सगळ्या सवंगडांना तागणे महाराज जागताना, झोपताना, जाग होताना, सगळे कामं करताना कृष्णच कृष्ण पोटात भरला होता. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ना ठवे कृष्णच कृष्ण आनंदमय तागणी स्थिती निर्माण झाली होती. कृष्णाचं चिंतन करत होते सगळेचे सगळे गोपाळ. त्याच्या नामाचा अट्टहास केला होता. कृष्ण कृष्ण म्हणत होते.
आणि फक्त म्हणत नव्हते, त्याचं ध्यान करत होते. तो काय सुंदर आहे, काय त्यांनी लीलाधारी आहे, तो त्यांनी अतिशय आकृष्ट करून घेणार आहे, सावळा सुकुमार आहे, त्याचा पितांबर काय छान दिसतो नाही, त्याचा कटिभाग किती सुंदर दिसतो नाही, त्याचा शेला किती सुंदर आहे जो कमरेला बांधत असतो, त्यानं त्यांनी मोर मुकुट काय छान मस्तकावर धारण केलेला आहे, त्याचे डोळे आकर्ण आहेत, आकर्ण म्हणजे कानापर्यंत विस्तारलेले डोळे, अतिशय सुंदर त्यांनी काळे भोर असणारे ते डोळे. आणि ते कमळाच्या फुलाकडे पाहिल्यावर जसा आनंद प्राप्त होतो असा कमल नयन असणारा हा भगवान, तो तिरक्या नजरेनं पाहतो, काय छान वाटतं. तो त्यांनी मृदू हास्य करतो, काय छान वाटतं. तो मुरली वाजवतो, काय छान वाटतं. असं त्याचं ध्यान करतात सगळे गोपाळ. रात्रंदिवस त्यांनी त्याच्या कृष्णाच्या नावाचं चिंतन चालू आहे आणि अखंड भगवंताचं ध्यान चालू आहे. आणि अशी त्या गोपाळांना अवस्था प्राप्त झालेली आहे, म्हणून त्यांचं उष्ट खातो महाराज वर्णन करून सांगतात. करीती नामते करीती नामते करीती नामते चिंतन करीती नामते चिंतन करीती नामते करीती नामते करती नामाते चिंतन करती नामाते चिंतन करीती नामते करीती नामते चिंतन हो करीती नामते चिंतन करती नामते करती नामते करती नामते करती नामते नामते करीती नामते करीती नामते चिंतन करीती नामते चिंतन करती नामते करती नामते करती नामते करती नामते का बरं उष्ट खात असेल, काय कमी पडलं त्याचं कारण सांगितलं. करते नामाचे चिंतन, अखंड त्याच्या नामाचं चिंतन करतात. कृष्ण कृष्ण म्हणून त्याचं चिंतन करतात, त्याचं ध्यान करतात. गडी कान्होबाचे ध्यान आठवण, त्याची का ध्यान म्हणजे आठवण, कायमस्वरूपी त्याचीच आठवण आहे महाराज, दुसरं काही विषयच नाही. जशी व्यालेली गाय त्यांनी महाराज रानात चरायला गेली ना, तरी त्या गायीचं सगळं लक्ष तिच्या वासराजवळ लागलेलं असतं. जशी घार आकाशात जरी फिरत असली ना, तरी लक्ष तिची पिलापाशी, तिचं सगळं लक्ष पिलापाशी लागलं असतं. जशी आई त्यांनी महाराज घरातले सगळे कामधाम करत असली, तिचं तान्ह बाळ जर पाळण्यामध्ये असलं तर मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, सदैव बाळाचं चिंतन करते. हे जसं ध्यान केलं जातं, आठवण केली जाते, तसंच त्यांनी महाराज हे सगळे गोपाळ भगवंताची आठवण करतात. का बरं त्यांनी महाराज पोहे खाल्ले असतील सुदामदेवाचे? अहो त्याला दुसरं कामच नव्हतं महाराज, फक्त कृष्ण कृष्ण, जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण, दुसरं कामच नाही महाराज काही. त्यानं सगळं जग बाजूला केलं. राजा म्हणला, अरे तुला फार मान सन्मान प्राप्त करून देतो, माझं कौतुक कर. तो मला तुझं नाही कौतुक करणार. मी प्रतिज्ञा केलेली अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या वाचून येते एका पांडुरंगाशिवाय कोणाची स्तुती करणार नाही. त्याला निग्लेक्ट करून टाकलं महाराज, राजाला डायरेक्ट बाजूला करून टाकलं. मला देव पाहिजे, अखंड देवाचं चिंतन केलं, म्हणून त्याच्या हातचे पोहे त्यांनी खाल्ले. का शबरी एवढे प्रिय वाटले, का तिचे बोरं खाल्ले? अरे ती 7 वर्षाच्या वयापासून 80 वर्षाच्या वयापर्यंत दुसरं काही कामच नाही केलं महाराज तिनं. राम 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 तिच्या गुरुनं सांगितलं, मातंग ऋषीने राम येणार आहे.
रामाचं असं चिंतन करीत राहिले. राम तर प्रगटही झाला नव्हता तेव्हापासून रामाचं चिंतन करत होती. तुम्ही सकाळी सकाळी पूर्वी ते रेडिओत भावगीतं लागायचे, तुम्ही ऐकलं असेल कदाचित. हे आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. ती म्हणते त्यांनी महाराज, मी न अहिल्या शापित नारी, मी न जानकी राजकुमारी, दीन राणीची वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. मी दीन आहे, रानातली वेडी शबरी आहे, पण रामा तुझ्या चरणांचं अखंड चिंतन करणं एवढीच मी साधना केलेली आहे, दुसरी काही साधना केली नाही. रात्रंदिवस रामाच्या चरणाचं चिंतन तिनं ध्यान केलेलं आहे, म्हणून राम तिचं उष्ट खाण्याकरिता आला. काम गोड मज न लगे धंदा, तुका म्हणे सदा हेच ध्यान. दुसरं काही काम नाही मला, सगळं जग विसरले नाही. हे सगळे विसरले कामधंदा, कामधंदाच विसरून गेले, फक्त कृष्णमय जीवन झालं. आणि म्हणून कृष्ण उष्ट खाण्याकरिता आला. त्याच्या नामाचं चिंतन करतायत सर्वजण, त्याचं ध्यान करतायत सगळे गोपाळ. आणि म्हणून परमात्मा अग्नी महाराज खाय त्यांची उष्टावळी. उष्ट त्यांनी खातो का तर करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. आणि म्हणून त्यांना खाऊ घालतोय, त्यांच्या तोंडातलं ओढून खातोय. अशी दिव्य लीला भगवान करतोय. आणि सगळ्या गावात बोभाटा झाला की नंदराजाचा मुलगा चोऱ्या करतो. आणि मग आता काय करायचं? मग गारहाणे सांगायला जायचं यशोदेकडे, यशोदे तुझ्या पोराला काही समजून सांग. आमच्या घरात घुसतो, दही दूध तूप लोणी त्यांनी चोरून खातो, गोपाळांनाही खाऊ घालतो, उरलेलं वानरांनाही खाऊ घालतो, सगळे माटही फोडून टाकतो, दह्या दुधाचा रबडा करून टाकतो. काही सांग ना त्याला. तिनं ऐकावं, तिने विरोध करावा. महाराज बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते काय सांगता गाराने गोकुळच्या नारे. तुम्ही 12 घरच्या 12 ढालगाजा माझ्या पोरावर आळ घेता असं त्यांनी मला. तिनं राग, कोणतीच आई सहन करणार नाही तिचं पोरग चुकीचं असलं तरी सुद्धा. मग तिनं त्यांनी महाराज नकारच द्यावा. आणि ते गारहाणे मात्र सांगावेत. मग याला समजून सांगायचंय, बघ या सगळ्या गोपिका सांगायला तर जरा नीट राहा ना कन्हैया, किती त्रास देशील रे, किती करशील रे कुरखोडी. कान पकडला त्याचा आणि त्याला समजून सांगायला लागली, हे कृष्णा तुला मी ताकीद करीते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे. गवळ्या घरी बोभाटा उठाला, माठ तयाचे फोडू नको रे. रागीट तुझा पिता नंद मार तयाचा खाऊ नको, मार खाशील. अजिबात त्यांनी जायचं नाही कोणाच्या घरामध्ये. हिनं तर मारून घेतलं, झोडला चांगला धरून, कान पकडून त्यांनी छडीनं मारला महाराज. मग त्याला वाटायला लागलं की या सगळ्या गोपिकांकडे मी जातो, मी कोणाच्या हाताला सापडणार आहे काय? मी एवढा आहे जगाचा मालक आहे, सगळे मला प्राप्त करण्याकरिता 8 तास करता मी बळच यांच्या घरात घुसतो. दुर्लभ आहे परमात्मा भेटणं, फार कठीण आहे त्याची भेट होणं. जन्म युगान युग नाही, कल्पची कल्प तपश्चर्या केली तरी एकदा कुठेतरी दिसतो. आणि तो बळच त्यांच्या घरात घुसतो. असं काय त्यांच्या सामर्थ्य आहे? हा मला मी बळच त्यांच्या घरात घुसतो, त्याच माझं गारणं सांगायला येतात. मग काय करायचं? मग लागला खोड्या करायला. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, त्रस्त करून टाकलं सगळ्यांना. कोणाचा पदर तरी ओढायचा, कोणाची वेणी तरी ओढायची, कोणाचा माठ तरी फोडायचा, कोणाला वाकुल्या दाखवून तरी पळायचं. आणि माझ्या घरी येऊन त्यांनी गारणं सांगतात, मी लहान लेकरूच आहे ना, खाल्लं म्हणून काय झालं, यांच्या घरी काय लेकरं नाहीत का? मग त्यांच्या घरात घुसायचं आणि त्यांच्याच लेकराला जोरात चिमटा घ्यायचा. आता चिमटा घेतल्यावर त्रास होतो. चिमटा नुसता चिमटा नाही घ्यायचा, चिमटा घ्यायचा आणि त्याच्यावर झापड आणायची जोरात. बसले बसले प्रयोग करून बघा, जमलं तर आग होते. आग चिमटा घेऊन जर झापड आणली की आग होते. मग ते पोरगं त्यांनी मला त्या गोपीचं, ती गोपी गारणं सांगायला आली म्हणून तिला अद्दल घडवायची ना, म्हणून त्या पोराला चिमटा घेऊन झापड आणायची. आणि त्याने हो करायला सुरुवात केली की 8:30 वाजले तरी बंद नाही व्हायचं. त्याचा भोंगा चालूच राहणार महाराज. 3 तास अशा पद्धतीने. मग ते त्याच्या ध्यानात महाराज आग व्हायला लागली. का आग होते? कृष्णानं चिमटा घेतला. घरातले सगळे लोक कामधाम करतात. त्यांनी महाराज काय संवाद त्यांनी घरातल्या लोकांचा सुरू आहे, बोलून सुद्धा द्यायना. पोरगं त्याचं हो चालूच आहे सारखं. मग काय रडायला लागलं ते पोरगं? म्हणले कृष्णानं चिमटा घेतला. 3 तास घरच्या लोकांना आठवण, कृष्णानं चिमटा घेतला. बरं त्या अंगणात त्यांनी बसलं रडत रडत. बाहेरच्या रस्त्याने जाणारे लोक त्यांनी पाहत होते, असं आस्ताडून रडत होतं. म्हणे अरे का रडतंय घरातल्या लोकांना? ते म्हणायचे कृष्णानं चिमटा घेतला. एका चिमट्यानं किती लोकांना कृष्णाची आठवण झाली तुम्ही ऐकता सर्वजण. अरे हे चिमटे का घेतो? आठवण होण्याकरिता चिमटे घेतो. आपल्याला सुद्धा एखादा घ्यावा महाराज. आपल्याला घेत नाही म्हणून तर आपल्याला आठवण होत नाही त्याची. म्हणून सगळ्या गावाला त्रस्त करून टाकलं. काय काय प्रकारच्या खोड्या करत होता महाराज. जळते लाकडच त्यांनी उचलले, चुलीतले, घराला पेटवायला लागला. घर देऊ पेटून म्हणला. अशा खोड्या करायला लागला. म्हातारा दारात झोपलं, त्याच्या ढेरीवरच ताकाचा डेरा नेऊन फोडला महाराज धाडकन. म्हातारी सांगायला आली, अरे परवाला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा, आणून ताकाचा डेरा फोडला सायरा त्यावर.
धुडूम डेराच फुटला. म्हातारी म्हणली यशोदे अगं पोराला काय समजून सांग, माझं कुकू बळकट म्हणून म्हातारं वाचलं. नाही तू कूक केलं असतं म्हाताऱ्याने, कोणाला सांगितलं असतं. जरा सांग समजून, तुझ्या पोराला काही गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा. अरे कृष्ण अरे कान्हा मनोरंजन मोहना. त्याला पकडण्याचा प्रयत्न मनोदय घेऊन बरेच त्यांनी फिरत होते महाराज. याने त्यानंच बांधून टाकलं, दाढी चिनबिनीची गाठणच मारली, कोणाला सुटेच ना महाराज. अशा अनेक प्रकारच्या खोड्या पण करायला लागले. यशोदा म्हणली घरी राहण्यासारखा नाही राहिला तू आता रानात जा. उद्या जाई वना सवे घेऊन गोधना, गोमातेला घेऊन अशा पद्धतीने रानात जा. मग त्याला तेच पाहिजे होते महाराज, कारण त्याला तिथलं त्यांनी वाटच पाहत होते. रामप्रभू वनवासाला गेले म्हणले बापाची आज्ञा पाळण्याकरिता. अरे बापाची आज्ञा पाळण्याकरिता गेले नाही, स्वतःच्या संकल्पाने गेले. त्यांनाच जायचं होतं. तिथं वृक्ष होऊन थांबले होते, वाट पाहत होते साधू संत. तिथं त्यांनी वनचर होऊन फिरत होते रामाचे दर्शन घेण्याकरिता. तिथे कितीतरी आसावले होते, त्यांना भेटायला जायचं होतं म्हणून हा निमित्त करून भेटायला गेला. तसा हा त्यांनी महाराज खोड्यांचं निमित्त झालं, वनात जाण्याकरिता निघाला. त्यांना आनंद द्यायचा. तिथं वानरं वाट पाहत होते, तिथं हरणं वाट पाहत होते, तिथं पक्षी वाट पाहत होते, तिथं वृक्ष वाट पाहत होते, तिथं सगळेच वाट पाहत होते. त्यांना दिव्य आनंद द्यायचा होता म्हणून गायी गोपाळ सवंगडे वना सगळ्यांना बरोबर त्यांनी पावा घोंगडी घेऊन पायी वृंदावनी आले लवलाही म्हणून वृंदावनात कन्हैया जाण्याकरिता निघाला. तिथं त्यांनी गोमाता मनसोक्त चरू लागल्या. गोमातेला आनंद देण्याकरिता गोचारण लीला केली. पूर्वी गोपाळ असायचे. गोपाळ आणि गुराखी याच्यात फरक आहे महाराज. फरक आहे गोपाळ आणि गुराखी शब्दांमध्ये. गोपाळ जे असतात ना ते पुढं चालतात काठी हातात घेऊन, आणि त्यांच्या मागं गायी चालतात. इथं पुढं कुठंतरी गायी पाहायला मिळतात, जाता येतात. त्यांना विचारा, ते सगळे त्यांनी गायीच्या मागे नाही चालत, ते पुढे चालतात हातात काठी घेऊन, आणि गाय त्यांच्या गोमाता मागे मागे चालतात. ते गोपाळ गायीचं पालन करण्याकरिता आहेत ना ते, मग तिचं संरक्षण करण्याकरिता ते आधी पुढे उभे आहेत, मग गोमाता मागे त्यांनी चालते. त्याला गोपाळ म्हणे. आता गुराखी आहेत महाराज. गुराखी म्हणजे मागून चालतात ते. आणि काय त्यांना गुराखी का नाव पडलं असेल? गु राखी, म्हणून त्यांचं नाव गुराखी आहे. खरं त्याचं दडलेलाच आहे अर्थ. मी काय करू त्याला, आता त्यांच्या नावातच त्यांचं त्यांनी गुढ दडलेलं आहे गुराखी. ते मागून चालायचं मग त्यांनी गायीचा सांभाळ करायचा असं नाही. कन्हैया गोपाळ आहे महाराज, आणि तो पुढे चालतोय. गोमाता त्याच्यावर गोचारण दिला. ती गोचारण दिला करून गोमातेला आनंद दिला. आणि गोपाळांना आनंद देण्याकरिता अनेक प्रकारचे खेळ करू लागला. गोपाळांबरोबर खेळू लागला महाराज. असा खेळ त्यांनी रंगात यावा याचा स्वभावच आहे. चिडकी खेळायचं, आणि ते चिडकी खेळल्यानंतर गोपाळाने रागवायचं. आता ते गोपाळच आहेत महाराज, त्यांच्या मस्तीत मस्त आहेत. हा जर त्याने चिडकी खेळायला लागला, आमच्यात खेळ हो बाजूला चल, त्याला बाजूला निवडायचं आणि गोपाळाने त्याच्या समोर खेळायला सुरुवात करायची आणि झाडाखाली उभं राहायचं. आणि झाडाखाली उभं राहून किलकिला डोळ्यानं पाहायचं, माझ्या समोर उड्या मारतायत, खेळतायत, बागडतायत, आणि मला खेळात घेत नाही. काकुळती येतो हरी क्षणभरी निवडिता. काकुळती यायला लागला, अरे मला खेळातून बाजूला काढलं. मित्रांनो असं करू नका रे, तुमच्याशिवाय आहेच मला कोण. काकुळती येतो हरी क्षणभरी निवडिता, मज तुमची लागली सवे ठाईचे नवे न हो गडी. ठाईचे म्हणजे आपण पूर्वीचेच गडी आहोत, नवीन नाहीत. नवे न हो गडी, आपण नवीन गडी नाहीत ना, आपण पूर्वीचेच गडी आहोत. आणि मला तुम्ही बाजूला काढता असं कुठं असतं का? आपण आपलेच आहोत ना, आपलेच माणसं आहेत, काय हरकत आहे नाही मला खेळायला, घ्या ना मला खेळायला. मग चिडी खेळायचं नाही. खेळ डाव जाऊ नको रडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. डाव खेळ, रडी जायचं नाही अजिबात. आणि मग त्यांनी महाराज गोपाळांनी सांगितलं ना डाव खेळ, की मग त्यांनी महाराज त्यांनी सांगितलेलं डावही द्यायचा. आणि पुन्हा त्यांनी महाराज परत खेळातून बाजूला काढू नये. भीतीच मनात आहे ना महाराज, त्यांच्याशिवाय कोण आहे दुसरं. ते जे काम सांगतील ते ऐकायचं. काय काम सांगितलं? हे बघ गाय तिकडे गेलेल्या आहेत, आम्ही 100 बऱ्या गायींच्या वळा ते आणायला जातो. आणि तू त्यांनी राजाचा मुलगा झाला, शहाणपणा करतो का? घे तुझ्या गायी वाटून चल, आम्ही आमच्या गायी सांभाळतो, तू तुझ्या सांभाळ. असं म्हणल्यावर काय करायचं मग? एकट्यानं कसं काय राहायचं? एकलेनं कंठवीची म्हणून या येणे. त्याला एकट्याला कटत नाही म्हणून ते एवढा सगळा प्रपंच मांडला. म्हणून तर देव झाला, भक्त झाला. हे सगळं त्याने लीला करायला लागला. कशाकरिता करायला लागला? तो स्वतःचं सुख घेण्याकरिताच करायला लागला. त्यांनीच बाजूला टाकल्यावर काय करायचं? मग ते डाव दे म्हणलं की डाव द्यायला लागला. ते जर म्हणलं ना गायीची वळती आण, तर मागे पळून गायीची वळती आणायला लागला. महाराज म्हणतात आली द्यावी डाई, आली द्यावी डाई, आले द्यावे डाई, आले द्यावे हो आली द्यावी डाई, आली द्यावी डाई, आली द्यावे डाई, आली द्यावे डाई. डावे
गाई म्हणजे डाव. जो डाव त्यांनी महाराज त्याला खेळायला दिला त्यानं गुपचूप निवडपणे तो डाव खेळायचा. आणि जर राज्य आलं तर राज्य पण द्यायचं. पुन्हा त्यांनी गायीच्या वळत्या आणायला पाठवलं तर तिकडे जायचं, जास्त बोलायचं नाही. त्याचं घोंगडं अडकलेलं आहे त्यांच्याजवळ, कारण त्यांच्यासारखं कोणीच नाही जगामध्ये. सगळे त्याची भक्ती करणारे आहेत महाराज, पण देवाकरता देवाची भक्ती करणारे फार कमी असतात. देवाला नारळ फोडतात, देवाला नवस करतात, देवाच्या खेटी घालतात, देवाच्या मंदिरात चक्रा मारतात, पण देवाकरता नाही. ते स्वतःचं सारखं करण्याकरता. कोणाला बायको पाहिजे असते, कोणाला मुलगा पाहिजे असतो, कोणाला काय पाहिजे असतं, सगळा प्रपंच पाहिजे असतो. आणि म्हणून देवाच्या दारात चक्रा मारणारे हजार सापडतील. ते देवाकरता चक्रा मारत नाहीत, ते स्वतः करता चक्रा मारतात. म्हणून ते स्वतः करता देवाची उपासना करणारे देवाला कशी गोड लागतील? मग देवाला गोड कोण लागतात? ज्याला जगातलं काहीच नाही पाहिजे, फक्त देवच पाहिजे, तेच देवाला त्यांनी आवडतं. त्या गोपाळानं जगातलं काय नको होतं, फक्त देव पाहिजे होता. आणि म्हणून तर खेळण्याकरता तयार झाला, ते म्हणतील तसं करायला तयार झाला. ज्याचं घोंगडा अडकलेला असतं तो समोरच्या करता काही करायला तयार होतो, तो म्हणेल तसं करतो. लेकरांवर प्रेम करतात की नाही घरातले लोक, केवढा बलदंड मनुष्य असू द्या. हिंद केसरी, असा महाराष्ट्र केसरी बाकीचे नाही, हिंद केसरी, एवढा मोठा केसरी कुस्तीपट्टू घराच्या बाहेर जायला लागला. आणि त्याचं लेकरू त्याने महाराज छोटंसं होतं, धोतर धरलं, बाबा बाबा म्हणायला लागलं. काय रे बाळा? बाबा मला घोडा घोडा करा ना. लगेच घोडा, टुकडुक 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 टुक. घरोघर घोडे आहेत महाराज. फार घोडे आहेत. काय करतील? का घोंगडा अडकलेला आहे, त्याच्या ठिकाणी जीव अडकलेला आहे, याच्याकरता काही करायला तयार होतात. त्या देवाचं यांच्यात जीव अडकलेला आहे, त्या देवाचं यांच्यात प्रेम अडकलेलं आहे, त्या देवाचं यांच्यात भाव अडकलेला आहे. तो देव यांच्यावर फार प्रेम करतो महाराज. यांच्याशिवाय कोणावरच प्रेम नाही करीत. एवढं प्रेम त्याच्या पोटात आहे, त्यांच्याकरता काही करायला तयार होतो. अरे डाव देणं सामान्य गोष्ट आहे, अरे वळती आणणं सामान्य गोष्ट आहे, काही करतो महाराज. असा विशेष प्रेम भक्तांवर करणारा हा परमात्मा त्यांच्या माध्यमातून सुख प्राप्त करून घेतो. भक्तीचं सुख आहे. भक्ती सुखा लागी आपण पेची दोन्ही भागी, वाटून या अंगी सेवके बाणे. म्हणून तो ते भक्ती सुख घेण्याकरिता अट्टहास करतो. वेडा झाला लाचावला, भक्तीशी वेड लागलं त्याला त्या भक्तीचं. म्हणून त्यांच्या मागे म्हणून हिंडे मागे मागे गिरटी जागे घालीत असे. त्यांच्या मागे मागे ते फिरलं की हा पण फिरतो, ते बसले की हा पण बसतो, ते उभे राहिले की हा उभा राहतो, ते चालायला लागले की हा चालायला लागतो. अरे त्यांच्यासारखंच करतो. तो कोपे हा निवांतच आहे. जसा अर्जुन कोपला की देव शांतपणे सहन करत होता, तसा गोपाळ कोपला की हा शांतपणे सहन करत होता. बास, तुझ्यावर फार प्रेम आहे रे. खेळून खेळून सगळे गोपाळ त्यांनी दमले, पोटात भूक लागली, देवा काहीतरी खायला दे असं म्हणल्यानंतर मग त्यांना खाऊ घालायचा कार्यक्रम आहे. सगळ्या शिदोऱ्या बरोबर आणलेल्या आहेत. आणि मग त्यांनी महाराज सगळ्यांच्या शुद्धार एकत्र करायच्या, एकत्र जमायचं, खडकावर एकत्र त्यांनी बसले, एके ठाई एका जागेवर बसले. पानांचं द्रोण तयार केलं, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शुद्धार एकत्र केल्या. आणि मग त्यांनी महाराज ते जे भाविक आहेत ना सगळे पाहता गोवळी पाहिलं तर सामान्य गोवळ दिसतात, पण ते सामान्य नाहीत, ते जगातले त्यांनी सर्वात श्रेष्ठ आहेत महाराज. अरे आपल्यासारख्यानं काय त्यांचं कौतुक करावं? ब्रह्मदेव त्यांचं कौतुक करतो. तो म्हणतो अहो भाग्यम अहो भाग्यम नंदगोप व्रजैकसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. अहो भाग्यम. यांचं भाग्य किती मोठं आहे की प्रत्यक्ष परब्रह्म यांचा मित्र झालेला आहे आणि परमात्मा यांच्या बरोबर त्यांनी खेळतोय. असे भाग्यवान असणारे हे गोपाळ आहेत. आणि त्या गोपाळांना, त्या भाविकांना त्यांनी म्हणत तो परमात्मा एकत्र करतो आणि एका ठिकाणी एकत्र करून अशा पद्धतीनं काला करतो आणि स्वतःच्या हातानं त्यांना काला खाऊ घालतो. हा दिव्य असणारा भाव आहे आणि तो तुकोबराय प्रगट करून सांगतायत. एके ठाई काला काला, एके ठाई काला काला, एके ठाई काला काला, एके ठाई काला. तुका मने भाविकाला, तुका मने भाविकाला, करती नामाचे चिंतन चिंतन हो, करती नामाचे चिंतन. तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, करती नामाचे चिंतन.
गडी कान्होबा रे गडी कान्होबा गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे 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 करती रामाचे चिंतन करती रामाचे वा फार सुंदर. बाकीच्या लोकांना ज्यांना यातलं कळत नाही ना काही, त्यांना वाटतं काय चाललंय हे आणि कशाला वेळ घेत असतील हे सगळे लोक. ज्याला कळतं ना महाराज त्याला सगळं नगण्य होतं बाकीचं, एवढा आनंद त्याला नाद ब्रह्म म्हणतात. ह्या ज्या जागा तुम्ही काढत आहात ना, तोंड सुद्धा उचकता येत नाही महाराज एखाद्याला. नुसतं मन म्हणलं तर स्वर कुठं जातो आणि ताल कुठं जातो समजत नाही, अशी अवस्था निर्माण होते. एवढं गोड त्याने गाण्याकरिता फार अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय ते गाता येत नाही. मला विनाकारण तोंड चोपडेपणा नाही करता येत. मला चांगलं मला समाधान मिळालं ना, म्हणून बाबा खुश हो गया. दुसरं काय आहे महाराज, मस्त गोष्ट आहे. दुसरं काय पाहिजे महाराज, हे हाच आनंद आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोषण सेव ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस आहे महाराज त्याच्यात. आता ज्याला पचत नसेल आगवण लागते त्याला माझा काय इलाज आहे, त्याला समजतच नाही त्यातलं काय, मग तू काय करणार आहे, त्याची अक्कलच तेवढी. पण हे अप्रतिम आहे महाराज, खरोखर जपा. आणि हे माझ्या कीर्तन यांच्या कीर्तन नका गाव महाराज, हे काय करणार आहेत,
हे असंच त्यांनी चांगलं वाईट म्हणतील. देवाकरिता गा, या पांडुरंगाला डोळ्यासमोर ठेवून गा महाराज, तो प्रसन्न होईल. त्याला रिझवण्याकरिता गा. तो जर रिझला ना महाराज, सगळं जग तुमच्या पायावर लोळण घालेल. फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून परमार्थ करणारे माणसांनी सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. माझा परमार्थ तुम्हाला रिझवण्याकरिता नाही, माझा परमार्थ तर कन्हैयाला रिझवण्याकरिता आहे. माझा कन्हैया माझं कीर्तन ऐकतो, मला माहिती आहे महाराज. या कीर्तनात उभाच असतो आणि त्याला ऐकावं लागेल. नाही ऐकून कोणाला सांगेल महाराज? सरळ मुद्दा आहे. कोणाला त्याने सांगेन, त्याला ऐकलंच पाहिजे. त्याने ऐकण्याकरिताच सांगतोय, दुसरं काय तर त्याच्याकडून काय मागायचं? तू का म्हणे तुझी न लगे दसोडी, तुझी दसोडी लागत नाही, तू पाहिजे, तुझं प्रेम पाहिजे. आणि त्या प्रेमाकरिताच तुझं कीर्तन करतो महाराज. गातो, नाचतो, उड्या मारतो, हातवारे करतो, ते फक्त भगवंताच्या प्रेमाकरिता. तुम्ही काय आहात, मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही. म्हणून तुम्ही सुद्धा तुमचं जीवन त्याला समर्पित करा. तुमच्यावर फार प्रेम करेल महाराज, त्याचा स्वभावच आहे. गोपाळांना खाऊ घालत 5-10 मिनिटं सहन करताना अजून भगवान त्यांनी फार लीलाकारी आहे महाराज. गोपाळांना स्वतःच्या हातानं काला खाऊ घालायला लागला. रोज काला खाऊ घालत होता. गोपाळही खात होते महाराज. कधी कधी त्यांनी म्हणायचं, हे बघा मला त्यांनी आता वनात गेल्यानंतर भूक लागते ना, आपण सगळेजण जेवण करतो, जरा जेवायला त्यांनी मला आवडेल असा ना, माझे आहे तसे पाही, नाहीतरी घरा जाई चोरून या माय नवनीता नवे जा म्हणे घरी आणि घेऊन या. दुसऱ्या दिवशी सगळे गोपाळ घरी गेले आणि घरी आपापल्या मातांना म्हणायला लागले. ते म्हणले, कन्हैया म्हणला की मला आवडेल असं काहीतरी घेऊन या. मग सगळेजण म्हणायला लागले, वा वा, कन्हैयाला आवडेल असं द्यायचं, राजाचा मुलगा आहे, दिलं पाहिजे सगळ्यांनी. कोणी लाडू आणले, कोणी बर्फी आणली, कोणी बासुंदी आणली, कोणी जिलेबी आणली, कोणी गुलाब. आता एवढं भुकेच्या तोंडाला नाही सांगावत नावं सगळे, नाही तर घोटाळा होण्याची दाट शक्यता. उगा तोंडाला पाणी सुटताना महाराज श्री बालाजी सगळं श्रीखंड आणलं कोणीतरी. अशा सगळ्या पदार्थांची झुंबड उडाली महाराज. सगळे त्यांनी महाराज देवाला खाऊ घालायचं, देवाला खाऊ घालायचं. एक छोटासा मित्र होता देवाचा, ब्राह्मणाचा मुलगा होता महाराज. त्याचं नाव आहे मधुमंगल. बऱ्याच दिवसातून मधुमंगल सांगतोय, सगळ्यांनी ऐका. ज्याने अभंग घ्यायला लावला त्याचा जीव कसा विसत होता, कधी मधुमंगल सांगल म्हणून सांगतो, लक्षपूर्वक ऐका. म्हणून त्यांनी तो सांगण्यासारखाच आहे, तर त्याच्याशिवाय दुसरं काय सांगता महाराज. असा मधुमंगल आहे. तो घरी गेला, ब्राह्मणाचा मुलगा, गरीब होते, खायलाच काही नव्हतं घरामध्ये, सामान्य परिस्थिती होती. आणि आईला सांगायला लागला, म्हणला काकी, पूर्णमासी तिचं नाव होतं, पूर्णमासी काकी. म्हणला मैया, मला त्यांनी कन्हैयानं काहीतरी मागितलं खायला, त्याला खाऊ घालायचं, दे ना काहीतरी पक्वान्न करून चांगलं. क्षणभर स्तब्ध झाली, त्याच्याकडे पाहायला लागली. असं काय पाहतेस आई? ती म्हणली, बाळा आपल्यालाच खायला काय नाही, आणि तो राजाचा मुलगा, त्याला आपण काय देणार आहोत? काहीतरी दे ना. असं काय करतेस आई? दे ना गं काहीतरी. हट्टात धरला मारत त्याला. आणि ती म्हणते काहीच नाही द्यायला. मग रडायलाच लागला. मग तिनं थोडासा मन घट्ट करून पवित्र बदलला. ती म्हणजे जाऊ दे, त्यानं खायला मागितलंय ना, मग गरिबी आली म्हणून काय लाजायचं म्हणजे त्याच्यामध्ये. श्रीमंती आली म्हणून माजू नाही, गरिबी आली म्हणून लाजू नाही. म्हणून लाजायचं नाही. आपण जे खातो ते द्यायचं. काय खातो आपण? ताक खातो घरामध्ये, दुसरं काय खायला? आपण जे खातो तेच घेऊन जा. गाडगं घेतलं हातात आणि त्याच्यात ताक भरलं चांगलं ताजं, आणि ते ताक त्यांनी महाराज मधुमंगलाच्या हातात दिलं. आणि मधुमंगल त्यांनी महाराज रानात ते ताक घेऊन गेला. गेल्यानंतर सगळे गोपाळ एकत्र बसले, सगळ्यांनी आपापले पक्वान्न आणले. सगळे त्यांनी अवतीभोवती भगवंताच्या कमलाकार बसले, तर पक्वान्न देवाला खाऊ घालायला लागले. एकाने गुलाबजाम आणला होता. त्याला असं वाटायचं खावं देवानं, आपलं कौतुक करावं. त्याने लगेच गुलाबजाम देवाच्या तोंडामध्ये भरवला. देव खायला पण लागला. त्याच्या तोंडाकडे पाहायला लागला. ज्यानं गुलाबजाम भरवला तो म्हणला, कान्हा कसा आहे रे गुलाबजाम? चांगला आहे ना? तो म्हणला, बरं आहे. गुलाबजामला बरं म्हणला. आता काय करायचं? मधुमंगल बघत होता, तर तो ताक घेऊन आला होता आणि गुलाबजामला बरं म्हणताय. दुसऱ्यानं त्यांनी महाराज आणखी जिलेबी आणली होती. ती त्यांनी महाराज खाऊ घातली. मग त्यानं त्यांनी विचारलं, देवा कशी लागली जिलेबी? तो म्हणला, ठीक आहे. ठीक आहे म्हणला. एकाला बरं म्हणतोय, एकाला ठीक म्हणतोय, आणि असा असताना राहा कन्हैया. मधुमंगल पाहतच होता. त्यानं विचार केला मनामध्ये की या सगळ्या त्यांनी पदार्थ, एवढे चांगले चांगले पदार्थ आहेत, कोणाला बरं म्हणतंय, कोणाला ठीक म्हणतंय, कोणाला हा म्हणतंय. आपल्या ताकाचं काय होईल? हे ताक जर दिलं तर त्यांनी महाराज ताकाला तर नावं ठेविलं, सगळ्या गोपाळांमध्ये आपला हसू होईल, सगळे आपल्याला हसतील. आता काय करायचं? त्याच्या मनामध्ये कालमील व्हायला लागली, जीव कासावीस व्हायला लागला. काय करावं त्याला समजेच ना महाराज. आणि मग मात्र त्यांनी महाराज त्यानं निर्णय केला, मला नाही द्यायचं देवाला हे त्यांनी आपणच पिऊन घ्यायचं, पुरावाचं नष्ट करायचं. कोणाला कळालंच नाही पाहिजे. कोणी विचारलं काय आणलं, म्हणायचं मी काहीच नाही आणलं, मला आणताच नाही आलं, असं सांगून टाकायचं. ते गाडगा हातात घेतलं आणि सगळ्यांची नजर चोरीत निघाला. आणि तो त्यांनी दूर गेला, एका झाडाच्या मागे जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी शांत बसा, कोणी विक्षेप करू नका.
हातात त्यांनी गाडगं घेऊन अशा पद्धतीने गेला आणि झाडाच्या मागे उभा राहिला आणि त्या ताकाच्या गाडग्याकडे पाहून व्याकुळ होऊन रडायला लागला महाराज. देवानं मागितलं होतं खायला आणि काहीच आणता नाही आलं आणि सगळ्यांनी पक्वान आणले. त्याला बरं चांगलं म्हणत होता, ठीक म्हणत होता आणि माझ्या ताकाला काय त्यांनी म्हणेल आता काय करू, हे ताक कसं देऊ देवाला, असा विचार मनामध्ये केला आणि रडता रडताच त्यांनी म्हणत ते ताक प्यायला सुरुवात केली. मला पिऊनच टाकतो सगळं आता. ते ताकाचं गाडगं तोंडाला लागलं आणि प्यायला लागला महाराज ते ताक. इतक्यात कन्हैया सगळ्या गोपाळांकडे पाहत होता आणि सगळ्यांकडे पाहता पाहता त्याच्या लक्षात होतं महाराज हे सगळं. तो मला अरे सगळे गोपाळ आहेत, मधुमंगल कुठे गेला? ते म्हणले आता इथंच होता, दिसत नाही, कुठे गेला असेल? म्हणून सगळी शोधाशोध सुरू केली आणि सगळे शोधायला लागले आणि हा पण शोधा. याला माहित असतं महाराज कोण कुठे आहे ते. याला बरोबर लक्षात आलं हा झाडाच्या मागे उभा आहे ताक पितोय. गायगायनं त्याच्या समोर गेला. कन्हैया समोर आल्याबरोबर हात चमकला. याला वाटलं कन्हैया कसं काय आला आणि ताकाचं गाडगं हातात होतं महाराज आणि सगळं ताक पिऊन घेतलं होतं आणि शेवटचा ताकाचा गुळणा होता आणि तोंडात आता प्यायचाच होता महाराज. देवाला पाहिलं भांबावला कळेच ना काय करायचं आता. गिळून टाकावं हे पण कळेना, परत त्या गाडग्यात टाकावं हे पण कळेना. स्तब्ध झाला. असं त्यांनी फुगा तोंडाचा ताक त्यांनी तोंडात भरलेलं आणि कन्हैया लागला विचारपूस करायला. मग मधुमंगला इकडं आला होतास, कसं काय इकडं आला? झाडाच्या मागे उभा राहिला. बोलता येत नव्हतं ना, तोंडात ताक होतं, विसरला होता प्यायचं आणि तोंडात गुळणा तसाच होता. काय आणलं होतं? असं गाडगं दाखवलं महाराज. ताक आणलं होतं. मला माझ्याकरता आणलं होतं. हो तुझ्याकरताच आणलं होतं. बोलत नव्हता. मग दे ना मला. दे म्हणल्यानंतर ते ताकाचं गाडगं असं मोकळं दाखवलं. देवा मोकळं झालं. हा त्याला स्तब्धपणे म्हणायला लागला मधुमंगला हे गाडग्यातलं ताक जरी संपलं असलं तरी तुझ्या तोंडात अजून ताक आहे ना, ते दे ना मला. असं म्हणल्यावर सगळे गोपाळ पाहायला लागले महाराज आणि तो म्हणतोय मला तुझ्या तोंडातलं ताक दे. नाही देवा असं म्हणायला लागला. नाही नाही म्हणायला लागला. पण हा म्हणला नाही तुझं ते ताक मला देच मधुमंगला. कसं द्यायचं देवा? तुम्हाला हे बघ मी तुला सुचवतो. मी ना तुझ्या समोर आ करून उभा राहतो. तुझ्या तोंडातली ताकाची गुळणी आहे ना ती माझ्या तोंडात टाक आणि मग मी ते ताक पेईन. असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज हो नाही करता करता देवाचा हट्टच होता मला ते ताक देच. उभा राहिला आ करून आणि आ करून उभा राहिल्याबरोबर मधुमंगलानं स्वतःच्या तोंडातली ताकाची गुळणी देवाच्या तोंडात त्यांनी अशा पद्धतीने टाकली आणि जसं ताक त्यांनी देवानं प्यायला सुरुवात केली. डोळे बंद करून घेतले. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे महाराज भगवान. तो जगाचा मालक आहे. सुरुवातीचा उपक्रम ऐका. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवरे वसती जिता असा तो भगवान आहे. आणि हा जर पाहिलं तर सामान्य गोपाळ आहे पाहता गोवळी. आणि अशा सामान्य असणाऱ्या गोपाळाच्या तोंडातलं उष्ट ताक त्यांनी महाराज अशा पद्धतीने पितोय. सगळे गोपाळ पाहत राहिले. गुलाबजामवाले लाडूवाले जिलेबीवाले पाहतच राहिले महाराज. सगळ्यांनी खाली पाहायला सुरुवात केली आणि यानं मात्र त्यांनी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा हा भगवान ते मधुमंगलाच्या तोंडातलं ताक त्यांनी प्यायला लागला. मधुमंगल फार गहिवरला. फार प्रेम उमडून आलं. देवा किती प्रेम करशील रे, त्याच्यापेक्षा काय प्रेम आहे महाराज? या संसारातल्या लोकांवर तुम्ही एवढं प्रेम करता, इतके कुठं तुमच्यावर जीव वळून टाकतात महाराज. ते फक्त दिल्या घेतल्याच्या आहेत. काही कमी पडल्यावर तुमच्या विरोधात त्यांनी महाराज काठ्या घेऊन उभे राहतात. हा जगाचा मालक आहे महाराज. याला काय अपेक्षा आहे तुमच्याकडून? तो निष्काम निराळा आहे. परब्रह्म निष्काम आहे महाराज. तो त्यांनी या मधुमंगलावर एवढा रिजला होता. मधुमंगलाच्या नेत्रामधून घळघळा अश्रुधारा व्हायला लागल्या आणि गहिवरला देवा किती प्रेम करशील. देवाच्या लक्षात आलं महाराज याच्या घरी काही नाही खायला. मग मात्र लीला केली. दुसऱ्या दिवशी परत वनाला जाताना आईला बोलला. म्हणला आई मैया हे बघ मला तू एक शिदोरी मला देतेस. मी रानात जातो आणि गेल्यानंतर मला भूक लागते आणि तिथं गेल्याबरोबर माझी शिदोरी खाऊन घेतो. मग दुपारी उड्या मारल्यानंतर त्यांनी बागडल्यानंतर खेळल्यानंतर परत भूक लागते. मग माझी शिदोरी संपलेली असते. मला नाईलाज असतो. बाकीच्या गोपाळांच्या शिदोऱ्या चोरून खाव्या लागतात आणि ते तक्रार करतात 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवाला 1 पुरी आमची ठकोनी खाशी शिदोरी असे ते तक्रार करतात. मग तुला असं वाटतं का मी तुझा मुलगा आहे ना, फार लाडका आहे ना, राजाचा मुलगा आहे आणि असं भिकाऱ्यासारखं मी त्यांनी मागायचं? भोळेपणा लागी भीक मागे. तुला बरं वाटतं का? म्हणे नाही. मग काय केलं पाहिजे? हे बघ 2 शिदोऱ्या दे. 2 शिदोऱ्या दे. एक गेल्या गेल्या खाईल आणि एक दुपारी खाईल असं आईला त्यांनी सांगितलं. आई भोळी भाबडी आपली तिनं 2 शिदोऱ्या तयार केल्या. गाठोडे बांधले भाकरीचे आणि त्याच्या हातात दिले महाराज. त्यानं ते पिशवीत ठेवले आणि चालायला लागला.
सगळे गोपाळ त्यांनी वनाच्या दिशेने गेले आणि मधुमंगलही बरोबर होता. सगळ्यांबरोबर चालता चालता हळूच मधुमंगला खुनून बाजूला घेतलं आणि बाजूला घेऊन त्यांनी कोणीच पाहणार नाही अशा वेळेला त्यांनी महाराज आपल्या त्या झोळीतून ती शिदोरी काढली आणि मधुमंगलाच्या हातात दिली. त्याला सांगितलं, मधुमंगला ही शिदोरी घे आणि तुझ्या पिशवीत ठेव. ज्यावेळेला सगळे जेवायला बसतील ना त्यावेळी ही शिदोरी त्यांनी बाहेर काढ आणि तुझ्या घरून आणली असं सांग, मी फार प्रेमानं खाईन. असं सांगितल्यावर तो फार गहिवरून पाहत होता, डोळे त्याचे डबडबले होते आणि फार प्रेमानं अशा पद्धतीने ती शिदोरी घेतली आणि पिशवीमध्ये ठेवली. सगळे जेवायला बसले आणि बसल्यानंतर त्यांनी महाराज सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडल्या. एकेठा एक आला तुका म्हणे भाविक आला. एका ठिकाणी सगळे एकत्र आले, भाविकांना गोळा केलं आणि त्यांना स्वतः काला खाऊ घालायचाय, त्यांच्या हातचं खायचंय म्हणून सगळेच खाऊ घालायला लागले. आणि त्याच्यात मधुमंगलाकडे पाहिलं आणि त्या मधुमंगलाने यानं सांगितल्याप्रमाणे त्या शिदोरीतला एक घास त्यांनी घेतला आणि याच्या मुखामध्ये भरवला. जसाच याच्या मुखामध्ये भरवला ना सगळ्या गोपाळांमध्ये कौतुक करायला, वा मधुमंगला काय भारी शिदोरी आणलीच नाही, असं तर कधी खाल्लंच नाही म्हणला. इतकं त्यांनी भारी खायला आणलंच असं म्हणल्यानंतर धायमाकडून रडायला लागलं, मार देवा किती प्रेम करशील रे, कसे त्यांनी भक्तांना अशा पद्धतीने प्रेमानं चिंब करून टाकशील. स्वतःच्या घरून शिदोरी आणली आणि माझ्या हातात दिली आणि सगळ्या लोकांच्या समोर तुझीच शिदोरी खातून पुन्हा कौतुक माझं करतोस, याच्यापेक्षा काय प्रेम केलं पाहिजे महाराज. एवढा प्रेम करणारा हा कन्हैया आहे. अरे सामान्य पाहता गोवळी आणि खाय त्यांची उष्टावळी, त्यांचं उष्ट खाऊ लागला असं सामर्थ्य या भगवंतात. एवढं प्रेम भगवंताच्या पोटात आहे. तो माझ्यावरही प्रेम करतो आणि तुमच्यावर पण प्रेम करतो, फक्त तुम्ही प्रेमाला पात्र व्हा. एवढं प्रेम तुमच्यावर पण करेल. स्वतःचं जीवन भगवंताकरता देऊन टाका, भगवान एवढं प्रेम करेल. असं प्रेम सर्वांवर करणारा परमात्मा त्यानं गोपाळांबरोबर काला केला. गोपाळ सगळे संतुष्ट झाले. फार सांगण्यासारखं माझ्याकडे आहे, वेळ निर्धारित वेळ त्यांनी संपून गेलेली आहे, आपण या ठिकाणी थांबणार आहोत. भगवान त्यांनी काला करतो त्याचं वर्णन त्यांनी महाराज भागवतात करून सांगितलं. हरी अभिभ्रत वेणुम जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मश्मर कवलम तत्फला निगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि स्वर्गो हासय सर्वविश्वे स्वर्गे लोके विशेष पूजे यज्ञ भोग बालकी गोपाल कृष्ण भगवान की भगवंताने काला केला आणि सगळ्या गोपाळांना संतुष्ट केलं. हा विलक्षण आनंद त्यांनी गोपाळांना दिला, हे सुख गोपाळांना दिलं. गोपिकांबरोबर रासलीला केली, गोपिकांना सुख दिलं. गोचारण लीला करून गोमातेला सुख दिलं. गोपाळांबरोबर खेळून त्यांच्याबरोबर काला करून गोपाळांना सुख दिलं आणि सर्वांना सुखी केलं आणि त्यांच्याबरोबर स्वतःही सुख अशा पद्धतीने प्राप्त करून घेतलं. जे अवीट सुख आहे, जे त्यांनी अविस्मरणीय असणारं सुख आहे, त्या गोपाळांच्या कधी आठवणीतून गेलंच नाही महाराज. जो मधुमंगल तुम्ही आता ऐकला ना, माझं म्हणणं ऐका, लक्ष एकच प्रसंग सांगून थांबतो, लांबलचक नाही, छोटासाच आहे. भगवान त्यांनी महाराज या सगळ्या गोपाळांना सोडून मथुरेला निघून गेला. जाताना सगळे आकांत करत होते, रडत होते, व्याकुळ झाले होते, देवा जाऊ नको म्हणत होते. हा मधुमंगल होता, छोटासा रडत होता, बोबडा बोबडा बोलत होता, कान्हा जाऊ नकोस ना रे. त्याला हृदयाला लावलं, फार प्रेमानं त्याच्या मस्तकावर हात फिरवला. म्हणलं बाळा मला जावंसं वाटत नाही, पण काय करू, माझं कर्तव्य, मला बोलावतं, मी गेलं पाहिजे, पण मी भेटायला येईन तुला नक्की, तू चिंता करू नको, मी तुला नक्की भेटायला येईन असं त्याला सांगितलं. त्याच्या डोक्यातच बसलं की देव मला भेटायला येणार आहे. जसा गेला कन्हैया परत आला नाही महाराज. ह्या मधुमंगलाने एक नित्यक्रम सुरू केला. काय होता माहिती, माझे ग्रंथ आहे एक, त्याचं नाव आहे श्रीचक्र. त्याच्यात वे मिलेंगे त्याचे ते शीर्षक आहे ग्रंथाचं, वे मिलेंगे. आणि त्या ग्रंथात त्यांनी महाराज लिहिलेलं आहे, हा मधुमंगल काय करायचं, लोटाभर पाणी हातात घ्यायचं आणि यमुनेच्या तटावर जाऊन उभा राहायचा आणि रस्त्याच्या कडे त्यांनी महाराज मथुरेच्या रस्त्याकडे त्यांनी पाहत राहायचं. सगळे येता जाता विचारायचे, मधुमंगला का रे उभा आहेस? तुम्हाला कन्हैया येणार आहे आणि मला भेटणार आहे, म्हणून तो दमन थकून येईल, मग त्याला पाणी प्यायला द्यायला नको का, म्हणून पाण्याचा लोटा घेऊन उभा राहिलो. त्याच्याकरता पाण्याचा लोटा घेऊन किती वर्षानुवर्ष, आणि तरी कन्हैया येत नाही. मग उद्विग्न व्हायचा आणि एक दिवशी मनात विचार यायचा, काय जगण्यात माझा उपयोग आहे, माझा देव मला सोडून गेला, तुका म्हणे अंतर आहे, त्याच्यात काय जगण्यात त्याने अर्थ आहे, देवी काय जी नेते, मग मरतोच म्हणला आता. मग आत्महत्या करायचा प्रयत्न करायचा. ते यमुनेच्या डोहामध्ये आता उडी मारणार, मरण्याकरिता मधुमंगल इतक्यात त्यांनी पाय मागे घ्यायचा. का बरं मागे घ्यायचा, त्याच्या मनात विचार यायचा, आता जर उडी मारून त्यांनी जीव दिला आणि 5-10 मिनिटांनी जर कन्हैया आला, मग मी त्याच्या त्या भेटीला वंचित होईन ना, म्हणून तो येणार आहे, त्याने मला शब्द दिलेला आहे, मी जर मेलो तर त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्याची भेट व्हायची नाही आणि त्याची भेट घेतल्याशिवाय मरायचो नाही, अशी अवस्था झाली होती महाराज. खरं सांगतो, त्याला जगता पण येत नव्हतं
आणि त्याच्या वियोगामध्ये त्याला मरता पण येत नव्हतं. ही अवस्था आहे भक्तीची, ज्याच्या जगता येत नाही प्रेमानं, मरता पण येत नाही महाराज. अशी अवस्था चित्ताची झाली पाहिजे. अशी त्यांची झाली म्हणून त्यांची खाय उष्टावली. हा त्याचा भाव आहे महाराज. म्हणून मधुमंगलाची अशी स्थिती आहे. सगळ्याच गोकुळवासी लोकांची अशी स्थिती होती. अशी स्थिती माझ्या चित्ताची कधी होईल, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झोरत असे. एवढं प्रेम त्या सगळ्या गोपाळांवर करणारा हा कन्हैया भाग्यवान आहेत. सगळे गोपाळ अशा पद्धतीनं काला केला आणि गोपाळांना संतुष्ट केलं. काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तामध्ये. कीर्तनामध्ये देव उभाच असतो. भक्तांची आवश्यकता आहे. कोण्या भक्तांबरोबर काला करतो? निक्या वैष्णवांबरोबर. निके वैष्णव कोण आहेत? ते ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर हे आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून आपण सर्वांनी माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांचे धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत. फार श्रद्धेनं आपण श्रवण करण्याकरिता आलात. एवढी थंडी असून सुद्धा आपण जरा कीर्तनाला वेळ झाला तरी सुद्धा आपण बसलात. सगळ्यांचे धन्यवाद करतो. मान्यवर उपस्थित आहेत. फार श्रद्धेनं, तुम्हाला वेळ कमी असतो तरी पण माझी भगवंताची कथा तुम्ही ऐकलीत. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. महाराज मंडळी उपस्थित आहेत. कुठं कुठं बसलेले मला सगळे त्यांनी दिसत आहेत. माऊली बाबांच्या आई वैकुंठाला गेल्या. पण कीर्तनाचा छंद असा असतो महाराज, एखादं म्हणलं असतं मला आता कसा जाऊ, फलानं जाऊ, असं होईल तसं होईल, तरीसुद्धा त्यांनी माऊली कीर्तनात येऊन बसले महाराज. म्हणून हेच भक्ताचं जीवन असतं. जीवनामध्ये काही प्रसंग येऊन काही हो, पण म्हणून त्यांनी फोटो हे मस्तक तुटो हे शरीर परी कीर्तनाचा रंग सोडू नये म्हणून कीर्तन त्यांनी सोडलं नाही. माऊली समोर येऊन बसले. असे अनेक महात्मे समोर बसले. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. म्हणून सर्वांना त्यांनी नमस्कार करून थांबतो. नगदवाडीकरांना त्यांनी विशेष असणारे धन्यवाद देतो. त्याचं कारण की एवढे सुंदर त्यांनी व्यवस्था आपण केलीत. सगळं त्यांनी आखीव रेखीव असणारा हा कार्यक्रम आहे. असाच कार्यक्रम सगळ्यांनी करावा. सप्ताह जर करायचे असतील तर उगाच त्यांनी असे करायचं म्हणून करू नये महाराज. अशा पद्धतीने सुंदर सप्ताह करावा की जेणेकरून सगळं अंतकरण भरून येईल. एवढं त्यांनी महाराज वैभव सर्वांच्या समोर प्रगट होईल. आपण सर्वांनी सुंदर त्यांनी हे नियोजन केलं. सगळ्यांचे धन्यवाद करतो. थांबतो. चाल झालीच असं गरीब धरूया आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करू. याच्यानंतर जय विठ्ठल होईल. त्यानंतर दहीहंडी काल्याचे 2 अभंग होतील. दहीहंडी फोडली जाईल. त्याच्यानंतर समारोपाचा अभंग होईल. मग आरती होईल. मग आपण आपलं स्थान सोडायचं. बरोबर. हे विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. शिंकेला बहिले दुरी होतो तिघाचे बेवरी, तुम्ही भारे दोही कडे मुख पसरोनी गडे, वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. लवकर जा, लवकर जा लवकर. तुका म्हणे हाती टोका अनेक उने नेली का, भारे दोही कडे मुख पसरोनी गडे, कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. गदा घ्या गदा. हात लावा. वाकुली त्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो. वाटोई तुका म्हणे भो मंडळी आम्ही बळी विरदाडी, आ बोलिलेले कुरी वेणी वाकुडी उत्तरी क्षमा पराध, आ नाही विचारता आधी करा क्षमा करा महाराज तुका
परा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा आ झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावीसी म्हणा येथे नाही नारायण दुर्वाळिकपणे येथे सापडले केले आता उठावीसी म्हणा येथे नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारीला आता उठावीसी म्हणा येथे नाही नारायण हाजी करोनी आरती चक्रपाणी ओवाळी आधी गुरलीन वसधन्य काळ पहा पहा ओ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आधी गुरलीन वसधन्य काळ तुका वाहे टाळी उभा सन्मित जवळी आधी गुरलीन वसधन्य काळ प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळी धन्य धन्य ते लोचन नित्य करते लोकन बाळा प्रौढानी मुग्धा ओवाळी ती परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते लोकन नामा म्हणे केशवाती देखोनी राहिलो तटस्थे धन्य धन्य ते लोचन नित्य करते आ योगे 28 विटेवरी उभा वामांगे रखमाई दिश दिव्य शोभ पुंडलिकाची भेटी परब्रह्माले गाव चरणी वाहिली माहुदरी जगा जय देव जय पांडुरंग रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भागे जीवनका जय देव तुळशी माळा गळा कर ठेवून कटे काचे पितांबर कसो लल्लाटे देव सुरवर नित्य ती भेटी गरुड हनुमंत पडो विराटे जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भागे जीवनका जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्रे दया होये मुक्ती केशवाशिना देव भावे वाढते जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ भावे जीवलगा आरती नानराजा महा कैवल्य तेजा सेवती साधु संत मनोविधला माझा आरती नानराजा लोकले ज्ञान जगे हित कोणे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती नानराजा महा कैवल्य तेजा सेवती साधु संत मनोविधला माझा आरती नानराजा प्रगट होये विश्वकर्माचे केले राम जनार्दनी पायी